त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे माननीय श्री एस बी पाटील साहेब, सेवानिवृत्त अपर आयुक्त तथा सहसचिव सहकार व पणन वस्त्रोद्योग, तानाजी कवडे साहेब, माजी निबंधक लेखा परीक्षण महाराष्ट्र राज्य पुणे आणि सर्व संचालक मंडळ यांचं आपण टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. म्हटलं जातं की इतरांच्या सुखांमध्ये आपले सुख शोधावे. सहानुभूती व सहकार्य हीच खरी मानवता. याच युक्तीप्रमाणे चिपळूण नागरी पतसंस्था गेले 31 वर्ष समाजात एक चांगल्या पद्धतीने आपलं काम करून एक माइलस्टोन रचलेला आहे. आज आपला हा सहकार मेळावा आणि कार्यशाळा ह्या आर्थिक वर्षातला दुसरा मेळावा आहे आणि आपण दुसऱ्यांदा भेटत आहोत. संस्थेने सातत्याने आपले आर्थिक वर्ष संपल्यानंतर संस्थेचा सर्व लेखाजोखा आपल्या सभासदांसमोर कायम मांडत असते आणि त्याचाच एक भाग म्हणून सातत्याने आपण अशा पद्धतीचे कार्यक्रम करून संस्थेचे उपक्रम आणि संस्थेचे त्या आर्थिक वर्षात असणारे कालखंड हे आपल्या सभासदांसमोर किंवा ग्राहकांसमोर मांडत असते. आजचा हाच कार्यक्रम ह्याच पद्धतीने आपण आयोजित केलेला आहे. मी सर्व मान्यवरांचं पहिल्यांदा स्वागत करते आणि त्यांना विनंती करते की त्यांनी दीपप्रज्वलन करून ह्या कार्यक्रमाची सुरुवात मांगल्यमय वातावरणात करावी. सर्व मान्यवरांना विनंती करते की त्यांनी दीपप्रज्वलन करून घ्यावे. माननीय श्री असलेले आमचे ज्येष्ठ ग्राहक आणि हितचिंतक माननीय श्री लियाकत कासकर यांना मी विनंती करते की त्यांनी दीपप्रज्वलनासाठी यावे. महिला प्रतिनिधी आत्ता इथे दीक्षा शिंदे उपस्थित होत्या, त्यांना मी विनंती करते की त्यांनी पण दीपप्रज्वलनासाठी उपस्थित राहावे. सर्वांनी टाळ्या वाजून स्वागत करायचे. माननीय श्री दीक्षा मॅडम, लियाकत कासकर, माननीय श्री सीताराम तटकरे, माननीय श्री एस बी पाटील साहेब, माननीय तानाजी कवडे साहेब, माननीय 20 वर्ष साहेबांचं मार्गदर्शन आपल्या संस्थेला, म्हणजे प्रत्येक गोष्टी ज्यावेळी आम्हाला गरज असते त्यावेळी कधीही फोन केला की साहेबांच्या प्रत्येक गोष्टीचं मार्गदर्शन अगदी व्यवस्थित लिखाण करून ते आम्हाला मार्गदर्शन करत असतात. नक्कीच हे मार्गदर्शन आम्हाला मोलाचे आहे. त्याचबरोबर माननीय श्री तानाजी कवडे साहेब, माजी सहशिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे. कवडे साहेब ह्यांचा अनुभव म्हणजे त्या क्षेत्रातच त्यांचं काम असल्याकारणाने लेखापरीक्षण हा संस्थेच्या एकदम जिव्हाळ्याचा विषय असतो आणि संस्थेचं कामकाज कसं चालतं किंवा कामकाजाची पद्धत ही ह्या साहेबांकडनं ज्यावेळी आपण करून घेतो त्यावेळी लक्षात येतं की त्यांच्याकडे किती गाढा अभ्यास आहे आणि किती माहिती आहे. सुद्धा आपण त्याच पद्धतीने समाजाला सुद्धा आपण समृद्ध करत असतो. संस्थेच्या वाटचालीच्या संदर्भातल्या सगळा लेखाजोखा मी माननीय श्री सुभाषरावजी चव्हाण साहेबांना विनंती करते की प्रास्ताविकपर त्यांनी त्यांचं मार्गदर्शन करावं. धन्यवाद. बंधूंनो, आजच्या या सहकार मेळाव्याला आपल्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी आपले नेहमीचे सहकारातले फार मोठं ज्यांचं नाव आहे, माझे सहकार आयुक्त आणि सहसचिव मान्य पाटील साहेब, ऑडिटर माजी सहनिबंधक सहकारी संस्था ऑडिट श्री कवडे साहेब, हे आज या
निमित्ताने आपल्याला इथं मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित आहेत. व्यासपीठावरील माझे सगळे सहकारी संचालक बंधू भगिनी आणि उपस्थित सभासद, समन्वयक, सामाजिक क्षेत्रात कार्य करणारे कार्यकर्ते आणि बंधूंनो, आज आपण या वर्षातल्या दुसऱ्या मेळाव्यानिमित्त एकत्र आलो आहे. मला वाटतं मे महिन्यात आपण 15 ते 19 किंवा 20 तारखेला एक सहकार मेळावा केला. तो आपण संपूर्ण आर्थिक वर्षात केलेल्या कामाचा लेखाजोखा आढावा घेणे आणि पुढच्या वाटचालीसंबंधी चर्चा करणे अशासाठी तो मेळावा आयोजित केला. आपण आत्ताचा हे मेळावा आयोजित करतो आहे त्या संपूर्ण वर्षात आपल्याला कशा पद्धतीने नियोजन करायचं आहे आणि आताच्या या सगळ्या वाटचालीत आपण कशा पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं काम करण्यासाठी काय काय करावं लागेल याचं नियोजन करण्यासाठी आज आपण एकत्र आलो आहे. मी आता प्रथमतः आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना धन्यवाद देतो आणि विशेषतः समन्वयकांना की जे संस्थेचे समन्वयक म्हणून काम करतात त्या समन्वयकांना मी मनापासून, मगाशी आमची चर्चा झाली पाटील साहेब आणि कवडे साहेब, समन्वयक हे आमचे सगळ्यात महत्त्वाचे घटक झाले अशासाठी की आत्ताचं जे संस्थेचं काम चाललेलं आहे ज्या स्पीडने, ज्या गतीने, त्या कामात त्यांचा सहभाग मोठा असल्यामुळे जो आपल्याला मूल्यमापन करता येत नाही तसं निरीक्षण करता येत नाही, पण जे आपल्याला अनुभवायला येतं आहे त्यावरून लक्षात येतं की हे काम खालच्या ग्रामीण स्तरावर किंवा अगदी खालच्या स्तरावर ज्यांचा सहभाग पाहिजे ते आपले समन्वयक आणि त्यांच्या माध्यमातून हे आपलं काम होतं आहे आणि त्यामुळे आपण चांगल्या पद्धतीने काम करतो आहे. त्यांची आज खास करून आज आठवण करावी असं मला वाटतं. आता या संस्थेच्या वाटचाली संदर्भातलं संक्षिप्तपणे सांगतो. आपण मार्च अखेरचा आढावा घेतलेला आहे. आता जुलै अखेर आपण सगळ्यांनी अभिमान वाटावा असा आपण 2000 कोटीचा व्यवसायाचा टप्पा पूर्ण केला आहे. 31 वर्षाच्या कालखंडात एवढ्या अल्प कालावधीत म्हणायला लागेल अशा पद्धतीनं 2000 कोटीचा व्यवसाय पूर्ण करणे ही बाब आपल्याला सगळ्यांना, आम्हाला या संस्थेसाठी काम करणाऱ्या प्रत्येकाला मनापासून अभिमान वाटावा असा आहे. आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना या कामाच्या मूल्यांकनाच्या निमित्ताने आपल्याला मी धन्यवाद देतो. याच्यामध्ये आपल्या 1107 कोटीच्या आत्ता ठेवी आहेत. जुलै अखेर आपल्या एकूण 1107 कोटीच्या ठेवी आणि 901 कोटीचा कर्जव्यवहार हे आपलं आजची स्टेटस आहे. हे करताना आम्हाला सगळ्यांना आनंद वाटावा आणि खऱ्या अर्थाने आपण कसं काम करतो आहे पाटील साहेब त्याचं एक, तुम्ही तर पाहिलं सगळा अभ्यास करताच, पण तरीसुद्धा मुद्दा म्हणून सांगतो की याच्यातले अगदी लहानात लहान माणसाला बचतीची सवय कशी लागली किंवा कशी लावावी ते काम आपण केले. म्हणजे एखादा अगदी 200 रुपये गुंतवणूक करून त्याला साधारणपणे 50,000 रुपये मिळणार असतील तर ती संकल्पना आणि ती योजना त्याच्यापर्यंत पोचवून त्याला कन्व्हिन्स करून ती त्याला आवडेल अशा पद्धतीनं आपण आज प्रसार केला आणि असंख्य लोक आज आपण अशा पद्धतीच्या RDच्या ठेवीमध्ये गुंतवणूक करणारे लोक तयार केले. आज तुम्हाला माहितीसाठी सांगतो, साधारणपणे 50,000हून अधिक कस्टमर, ग्राहक आपले आता याच महिन्यात 5,30,00,000ची आपल्याला दर महिन्याची गुंतवणुकीला रक्कम दिली. ही गोष्ट काय सामान्य नाही साहेब. महाराष्ट्रात जर संपूर्ण आपण त्याचा आढावा घेतला तर अशा पद्धतीनं ही काम करणारी चिपळूण नागरी पतसंस्था ही एकमेव संस्था आहे आणि याचं सगळ्याचं श्रेय आहे. खास इथं परत मी उल्लेख करतो असा की हे आपल्या कार्यकर्त्यांना आहे, आपल्या कर्मचाऱ्यांना आहे आणि सगळ्या व्यवस्थेला आहे. आणि हे मानसिकता करण्याचं काम जे आहे ते जो आमचा हेतू आहे तो हेतू साध्य करण्याचं काम तुम्ही सगळ्यांनी प्रयत्न केल्यामुळे झाले. ही सामान्य गोष्ट नाही. आणि छोट्या घटकाला त्याच्या भविष्यकालीन त्याचे जे काय कार्यक्रम असतील त्यांच्यासाठी गुंतवणूक करण्यासाठी प्रवृत्त करणं आणि उत्स्फूर्तपणे त्यांनी त्या गुंतवणुकीत भाग घेणं ही भाग काय सोपा नव्हे आणि हे कामही काय कमी नव्हे. कारण भविष्यकाळात त्याच्या अडचणीच्या वेळी ते पैसे त्याला उपयोगी पडतात आणि छोटी मोठी कामं जी असतात ती कामं करण्यासाठी ते उपयुक्त ठरतात.
आता या पद्धतीनं काम करीत असताना तुमच्या माहितीसाठी आता सगळ्यांनाच माहिती आहे, त्या धनलक्ष्मी ठेव योजना आपण 2008 साली सुरू केली. 2008 साली सुरू केली आणि साधारणपणे 40,000 खातेदार आणि साधारणपणे 5 कोटीची गुंतवणूक करणारी छोटी छोटी मुलं आहेत ना त्यांनी. कारण आपण कॅशबॅक ते आपण त्यांच्या घरी दिलेले आहेत. हे आपण इथे समोर आहेत कॅशबॉक्स. ही त्यांची बँक म्हणून त्यांना आपण हे करतो आणि त्या बँकेत त्यांनी त्याला मिळणारे खाऊचे पैसे त्यांनी टाकावेत आणि दर महिन्याला आमच्याकडे आपण द्यावेत, आणून गुंतवणूक करावी. अशा पद्धतीची ती ठेव योजना आहे. त्याला चांगल्या पद्धतीचं सेव्हिंगचा व्याजदर मिळतो आणि ही रक्कमसुद्धा आता आपली 5.5 कोटीची ठेव आपल्याकडे जमा आहे. हे काम आपण केलं आहे. अशा पद्धतीचं काम करण्याची जी सहकार्य आवश्यकता आहे ते काम आपण करून बाकीच्यांना सुद्धा या पद्धतीनं काम करावं अशा पद्धतीनं आपण मानसिकता तयार करण्याचं काम करतो आहे आणि त्याला चांगल्या पद्धतीने यश येतं आहे. हे आपल्याला मुद्दाम इथं सांगावं लागेल. आपण बँकिंग हे आपल्याला बऱ्याच जणांना ऐकायला मिळालं असेल पूर्वी, पण मोबाईल बँकिंग प्रत्यक्ष काय हा प्रश्न पडायचा. आता जिल्हा बँकेत काम करीत असताना मी सुद्धा मोबाईल बँकिंग म्हणायचा. प्रत्यक्ष ती सेवा देणं काय आम्हाला जमलेलं नव्हतं. पण चिपळूण नागरीच्या माध्यमातून आपण फिरती सेवा केंद्र ही संकल्पना कार्यान्वित केली. म्हणजे शाखेपासून अंतर्गत भागात जी गावं आहेत तिथं आपला कर्मचारी ठराविक दिवशी ठराविक वेळी त्या ठिकाणी जाऊन जे संस्थेत काम केलं जातं ते तिथे करावं अशा पद्धतीची आपण संकल्पना कार्यान्वित केली. आणि आज नाही म्हटलं तरी 100-125 फिरती सेवा केंद्र आपली चालू आहेत. आता सांगण्याचा एक उद्देशही मुद्दाम सांगते मी, हे सगळं जे आहे हे अधिक व्यापक करायचं आहे आपल्याला. मग ते फिरती सेवा केंद्र असू देत, तुमच्या RDच्या संकल्पनेच्या संदर्भातल्या नवीन खाते असू देत किंवा समन्वयकांच्या संदर्भातल्या ॲडिशनल आपण त्या समन्वयक नेमून पुढे काम अधिक व्यापक करावं अशा पद्धतीचं हे काम करून पुढच्या 5 वर्षात आपण कुठे जायचं आहे ते पण आपण ठरवलं आहे. आपल्या आत्ताच्या ज्या ठेवी आहेत ते साधारणपणे 1107 कोटीच्या आहेत. त्या साधारणपणे 1850 28 साली म्हणजे 4 वर्षांनी आणखीन 1850वर ठेवी न्यायच्या आहेत. साधारणपणे आपलं आत्ताचं जे भाग भांडवल आहे 72 कोटीचं ते आपल्याला 95 कोटीवर न्यायचं आहे. हे मुद्दा आकडे सांगतो आणि ह्याच्यात कुठं बदल होणार नाही. आपल्याला 95 कोटीवर न्यायचे. आज आपलं कर्जव्यवहार जो 900 कोटीचा आहे, 901 कोटीचा, तो 1500 कोटीच्या पुढे न्यायचा आहे. आणि आपला यावेळेस आपला 35 कोटीचा जो नफा झाला तो तेव्हा 70 कोटीचा नफा असेल. अशा पद्धतीचं आपण काम करणार आहोत. त्याच्यासाठी आपल्याला हे नियोजन करायचं आहे आणि त्या नियोजनासाठी आजचा मेळावा आहे असं जर म्हटलं तर ते वावगं ठरू नये. आणि हे करत असताना आपल्याला माहिती आहे की शेतकऱ्याला पूरक अशा पद्धतीनं व्यवसाय आणि तरुणांना रोजगार अशा पद्धतीनं संकल्पना राबवायची असेल तर बराच काळ मी जिल्हा बँकेत असतानाही आणि नंतरही सातत्यपूर्ण आपल्याकडं जर काय करता येत असेल तर दूध व्यवसायासाठी काम करावं लागेल. आणि दूध व्यवसायासाठी काम म्हणजे काय तर दुधाच्या उत्पादकतेला चांगल्या पद्धतीनं मार्केट मिळणे आणि त्याच्या उत्पादित मालाला चांगली किंमत देणे या पद्धतीनं काम केलं पाहिजे. यासाठी आपल्याकडे व्यवस्था असावी असा माझा प्रयत्न होता. मी आपल्याला माहितीसाठी सांगतो मुद्दाम, मला वाटतं 2002च्या दरम्याने जिल्हा बँकेमार्फत आम्ही खेडच्या सुकिवली ठिकाणी भूमिपुत्र दूध उत्पादक संघाच्या माध्यमातून एक डेअरी प्रोजेक्ट उभा करण्याचा प्रयत्न केला. बरंचसं काम त्याचं पूर्णही झालं, पण दैवयोगाने ते पुढे चाललं नाही आणि तो प्रोजेक्ट अडचणीत आला. ती सल माझ्या कायम मनात होती आणि आपण या क्षेत्रात जे काम करायला पाहिजे आणि जे आपल्याला जिल्ह्याला एक वरदान ठरू शकतं अशा पद्धतीची व्यवस्था असावी असं मला सातत्याने वाटत होतं. मध्ये आमच्या तालुका संघाच्या संचालकांना सुद्धा काही गोष्टी सांगितल्या की आपण शासकीय दूध योजना, कारण ज्यावेळेस ती जिल्हा बँकेच्या माध्यमातून आम्ही ते दूध उत्पादक संघाचं युनिट चालवायचं ठरवलं तेव्हा सहकारातल्या दूध उत्पादक याचे पालकमंत्री आणि दुग्धविकास मंत्री हसन मुश्रीफ होते आणि त्यांनी सांगितलं तुम्ही मग शासनाची डेअरी का नाही घेत. शासनाची डेअरी आहे ती जवळजवळ बंद पडलेली आहे, ती आम्ही देतो ना तुम्हाला, तुम्ही त्या ह्याच्यात कशाला युनिट उभं करण्याच्या भानगडीत पडता.
मी म्हटलं शेवटी हे सगळं लोकप्रतिनिधीला ठरवायचं आहे. त्यांनी घेतलेल्या निर्णयाप्रमाणे आमचं काम चाललं आहे. आपण ते असेल तर तेही करता येईल. ते त्यांनी जे सांगितलेलं होतं ते नंतर आम्ही त्या पद्धतीने प्रयत्न केला की शासकीय योजनेचे ते युनिट आपण तालुका संघ किंवा अशा कुठच्या ते आर्थिक संस्थेने घ्यावं अशासाठी प्रयत्न झाला, पण तेही काय यशस्वी झालं नाही. आणि मला अभिमान वाटतो या मुलांचा. त्यांनी वाशिष्ठी दूध उत्पादक संस्था काढून आज जे सगळं उभं केलं आहे, तो सप्टेंबर 2021मध्ये भूमिपूजन झालं आणि 22मध्ये ते वर्किंगमध्ये आलं. आणि आज तुम्हाला आम्हाला सगळ्यांना अभिमान वाटावा असाच काम चालू आहे. 30,000 लिटर दूध, कालच मी त्यांच्याकडून रिपोर्ट घेतला, 30,000 लिटर दूध रोजच्या रोज आपले 35 झालं काम ह्यानं 35 सांगितलं, 35,000 लिटर दूध संकलन सुरू झालं. आता एक लक्षात घ्या, हे 35,000 लिटर दुधाचं जे आहे हे इथले स्थानिक शेतकरी आहेत आणि साधारणपणे 10-10 दिवसांनी त्यांना पेमेंट आपण देतो. 10-10 दिवसाने पेमेंट देतो आणि त्याला चलन हाताशी येतं. आज कितीतरी लोक म्हणजे जे प्रत्यक्ष याच्यातले आता कोणी असले तर हातवरती करायला काय पटकन, कितीतरी लोक आपल्या त्याच्यात त्या व्यवसायात आलेत आणि त्यांना त्यांचा अनुभव सांगावा अशी परिस्थिती आहे. कारण ते जे काम आहे हे आपल्या जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेला एक मजबूत खांब आहे असं म्हटलं तर ते चुकीचं होणार नाही. भविष्यकाळात ते चांगलं काम व्हावं अशासाठी प्रयत्न करावा लागेल. आणि त्याच्यासाठी मी आपल्याला इथं एक विनंती करतो, ह्याच्यात आपल्याला हे सहकारात काम करतो ते एकमेकाच्या हातात हात घालून पुढे जायचं आहे हे आपलं मनापासून ठाम असलं पाहिजे. आपण त्या पद्धतीनं आजपर्यंत अखंडपणे काम केलं म्हणून आपण हा टप्पा गाठला. त्याच पद्धतीनं या व्यवसायातही हे दोघांच्या सहकार्याने पुढे जायचं आहे. वाशिष्ठी दूध आणि चिपळूण नागरी या पतसंस्थेच्या माध्यमातून आपल्याला पुढे जायचं आहे. हा उद्देश लक्षात घेऊन आपण पुढे काम करूया. आत्ता जे परिस्थिती आहे, आता दुधाचं आपल्याला जे संकलनाच्या कामात किंवा दूध मिळण्याच्या कामात किंवा दूध संकलन होणे हे जे काम आहे ते चांगल्या पद्धतीने झाले. माझ्या मते ह्या हंगामात साधारणपणे 50,000 लिटरपर्यंत जाईल. मग त्याचा पुढचा प्रश्न आहे तो मार्केटिंग. त्याचा पुढचा जो भाग आहे तो मार्केटिंग आणि त्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करायला पाहिजेत. म्हणजे प्रत्येक इथं आता उपस्थित असलेल्या प्रत्येकाने याचा हातभार लावण्याच्या दृष्टीनं काम करावं. मी आता जसं म्हणाल तसं एकमेकाच्या सहकार्याने पुढे जायचं आहे. तर यासाठी आपल्याला चिपळूण नागरीच्या माध्यमातून काम करत असताना हा संस्कार सगळ्यांपर्यंत पोचवायचा आहे की सगळ्यांनी मिळून आपण पुढे जायचं आहे. म्हणजे आता हे जे आपण उभारलेलं आहे युनिट हे आपलं वैयक्तिक आहे अशा पद्धतीने समजून त्याच्यासाठी जे आपल्याला काम करायचं आहे त्या पद्धतीनं काम केलं तर निश्चितपणे आपण कुठच्या कुठे जाऊ आणि खऱ्या अर्थानं या जिल्ह्यासाठी किंवा आपण कोकणाच्यासाठी एक वरदान ठरेल आणि आर्थिक व्यवस्था सक्षम करण्यासाठी आपण काम करू. आणि एक सर्वसामान्य आणि गोरगरिबांसाठी काम करण्यासाठी इथं व्यवस्था निर्माण केलेली आहे. ती व्यवस्था अधिक मजबूत करू ह्याची मला खात्री आहे. आणि मला खात्री आहे आता तटकरेच्या आता मला दिसले समोर म्हणून झटका आठवण झाली. त्यांच्या हॉटेलच्या तिथं बघितला मी बोर्ड, दूध काय लावला आहे बोर्ड तो हां वाशिष्ठ आपल्या ह्यांच्या तिथं अभिषेकच्या तिथं बोर्ड लावला आहे दुधाचा तो शॉप. म्हणजे त्यांनी ते मुद्दाम लावलं आहे असं माझं ते स्पष्ट मत झालं. या पद्धतीनं आपल्याला ते काम करावं लागेल. आणि मला खात्री आहे की प्रत्येकजण आपण त्या आणि त्याच्यातले सगळे म्हणजे मी असं सांगताना तुम्हाला त्याच्यातलं एक निश्चित सांगेन की त्यांचे जे सगळे पदार्थ आहेत म्हणजे दुधासह जे त्यांची बाय प्रोडक्ट्स आहेत ही खऱ्या अर्थानं दर्जेदार आहेत. त्याच्यामुळं त्यासाठी आपण मार्केटमध्ये त्याला चांगल्या पद्धतीने स्थान मिळेल अशासाठी प्रयत्न करूया. आणि मला वाटतं त्या पद्धतीने काम केलं तर पाटील साहेब सहकारात एकमेकांच्या सहकार्याने पुढे जाता येतं. आम्हाला ह्याच्यात आमचा स्वार्थ काय, चिपळूण नागरीचा स्वार्थ काय, तर चिपळूण नागरीचा स्वार्थ असा आहे की आपल्याला जे चांगले कर्जदार मिळायला पाहिजेत ते चांगले कर्जदार ह्याच्यातून मिळत आहेत. 100% वसुली होतील अशा पद्धतीचे हे सगळे कर्जदार असतात. त्यांच्या दर 10 दिवसांनी आम्हाला पैसे कर्जाला घेता येतात आणि त्या पद्धतीने हे काम चालतं. मला आपल्याला सगळ्यांना कळकळीची विनंती आहे की साहेबांनी आत्ता आपल्या समोर चिपळूण नागरीचा लेखाजोखा सांगताना वाशिष्ठी डेअरीचा पण लेखाजोखा सांगितला आहे.
नक्कीच आपले वाशिष्ठी डेअरी ही आपल्या कोकणातल्या जनतेला ही एक भूषणावं बाब आहे. जवळजवळ 7,000 शेतकरी आपल्या जिल्ह्यातले वाशिष्ठी डेअरीशी कनेक्टेड आहेत. निश्चितच साहेबांच्या शेती व्यवसायात जी आवड आहे, जी त्यांची आत्मीयता आहे, ह्याचाच एक भाग म्हणून वाशिष्ठी डेअरी आत्ता काम करते. वाशिष्ठी डेअरी सहकारात काम करत असताना सहकारात शेतकऱ्यांना उभं तर केलं आहे, पण आपल्या आजूबाजूच्या परिसरातील युवकांना रोजगार देऊन कायम पाठीशी राहिलेले आहे. जवळजवळ आता आपल्या जिल्ह्यामध्ये 21 शॉपी कार्यरत आहेत वाशिष्ठी डेअरीच्या. त्यातल्या 8 शॉपी स्वतः वाशिष्ठी डेअरी चालवते आणि उर्वरित 13 शॉपी ह्या युवकांना चालवण्यासाठी दिल्या आहेत किंवा महिलांना चालवण्यासाठी दिलेल्या आहेत. निश्चितच ह्यातून एक उद्देश आहे की आपल्या परिसरातील युवकांना किंवा महिलांना एक रोजगाराचं माध्यम उपलब्ध करून त्यांना व्यवसायात उभं करणे, हा एकमेव उद्देश, सहकारातला उद्देश वाशिष्ठी डेअरी पुढे नेत आहे. निश्चितच चिपळूण नागरी पतसंस्था आणि वाशिष्ठी डेअरी संलग्नपणे अशा पद्धतीने काम करून एक वेगळं वातावरण आपल्या जिल्ह्यात तयार करत आहे. निश्चितच ह्याचा फायदा तळागाळातल्या शेतकऱ्यांना आणि आपल्या इथल्या परिसरातल्या युवकांना, महिलांना होणार आहे. पुढे जाताना आता पुढच्या कार्यक्रमाकडे आपण वळणार आहोत. आजचा खरा कार्यक्रम हा महत्त्वाचा जास्त आहे आपल्यासाठी. तो ह्या कारणाने की आपल्या इथे आत्ता बसलेल्यांपैकी आपण बरेचसे समन्वयक नव्याने नेमणूक करणार आहोत. संस्थेचं कामकाज ज्यावेळी आम्ही 31 वर्ष चालवतोय ते चालवत असताना समन्वयकांचा भाग आपल्या संस्थेत काम करताना खूप महत्त्वाचा आहे. म्हणजे तळागाळातल्या लोकांना आपल्या योजना, आपल्या कर्जाच्या योजना पुरवण्याचं काम समन्वयक करतात. निश्चितच समन्वयक म्हणजे एक संघटन आहे जे की प्रामुख्याने सामुदायिक सहभाग आणि संघटन या माध्यमातून तळागाळातल्या लोकांशी कनेक्ट होतात. आणि आपल्यासारखेच सगळी आपली लोकं आहेत की ज्यांना खरोखर सहकारात तळमळ आहे आणि हा सहकाराचा जो रथ आहे हा आपल्या जिल्ह्यात पुढे नेण्यासाठी ही लोक मदत करतात. मी साहेबांना विनंती करते की पुढचा कार्यक्रम आपण त्यांना प्रशस्तीपत्रक देऊन सन्मान करायचा आहे. आणि त्याचबरोबर आपल्या महाराष्ट्र राज्याने नवीन 15 ऑगस्ट निमित्त नवीन एक हे काढलं आहे आदेश, हर घर तिरंगा. ह्या मोहिमेत 9 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट प्रत्येक घरावर किंवा प्रत्येक शासकीय आस्थापन किंवा प्रायव्हेट आस्थापनात आपण तिरंगा लावायचा आहे, जेणेकरून आपल्या देशाच्या प्रती असलेली भावना, तिरंग्याप्रती असलेली भावना आपण सर्वांकडे पोचवायची. तर आपण साहेब आत्ता आम्ही एक नवीन इथे कन्सेप्ट आज आणला आहे की आपल्या इथे उपस्थित असलेल्या सर्व जे समन्वयक आहेत किंवा हितचिंतक ग्राहक आहेत त्यांना आपण तिरंगा आज देणार आहोत. नक्कीच सगळ्या शासकीय आस्थापनेच्या हा राबवला जाणार आहे, पण आपली संस्था ही जिल्ह्यातली किंवा कोकणातली पहिली संस्था किंवा राज्यातली पहिली संस्था असेल तर हे अभियान डायरेक्टली आपण आज राबवणार आहोत. तर मी पुढे विनंती करते की आपण समन्वयकांना प्रशस्तीपत्रक तर देऊच, त्याच्याबरोबर तो झेंडा पण देणार आहोत, पण उर्वरित सर्व समन्वयक ग्राहकांना आपण तो तिरंगा आपण देणार आहोत. का हेड ऑफिस मिलिंद भागुराम मोहिते, संजय बाळा दाते आणि अविराज भुवड यांनी लवकरात लवकर स्टेजवर यायचे आणि त्यांचं प्रशस्तीपत्रक त्यांनी नेमणूक पत्र घेऊन जायचे. चौधरी, निश्चितच ही जी सगळे मान्यवर आहेत ते आपल्या संस्थेच्या कामकाजात इन्वॉल्व आहेत. त्यांनीच आता पुढे संस्थेच्या कामकाजात पुढची इन्व्हॉल्वमेंट दाखवायची की त्यांनी आपल्याला ग्राहकांपर्यंत आपल्या ठेवीच्या स्कीम, कर्जाच्या स्कीम पोचवायच्या आहेत. शाखा अलोरे, रोहित प्रकाश देवरे, दत्ताराम जिजाराम चांदिवडे, समीर रामचंद्र पेडामकर, अनिल कोंडिबा खरात, अमोल पांडुरंग कदम. शाखा अलोरे कदम आणि अरुण श्रीधर मोडक. मी नावं फास्ट घेते, प्रत्येकाने लगेच उठून इथे स्टेजवर यायचं आहे. हां, मग एक शाखा घेऊ काय? आता कुठपर्यंत आलेत? अलोरेत ना. आता शाखा अलोरे आपण चालू आहे. रोहित प्रकाश देवरे, दत्ताराम जिजाराम चांदिवडे, समीर पेडामकर. शाखाधिकारी उभा करीत इथे शाखाधिकारी येऊन थांबा. अनिल कोंडिबा खरात, अमोल पांडुरंग कदम. एक दे मला, मी वाचून पण दाखवते. एक जे ॲब्सेंट आहे ना ते एक दे.
पिंपळी शाखा आली. हां, तिथलं होऊ दे पूर्ण, आपण मग पुढे जाऊया. प्रशांत मधुकर सकपाळ आलेत. सुरेश सुभाष पवार, अमोल शंकर सकपाळ, प्रमोद महादेव कदम आणि अरुण श्रीधर मोडक. इथे शाखा थांबू दे म्हणजे पटकन होईल आयडेंटिफाय. पुढची शाखा आहे सावर्डे. मी पुढची कॉलिंग करून ठेवते, उभं करून घ्या. निलेश इथे उभं कर गणा. सावर्डे शाखा कुठे आहे? इथे उभं कर. निलेश भागोजी अपांगे, अजित रामचंद्र निकम, निलेश शंकर डिगे, सुरेश बाबाजी खांबे, नितीन मनोहर पवार, प्रसाद शांताराम मोरे, प्रवीण गंगाराम चव्हाण आणि संजय रामचंद्र पवार. इथे उभं करून घे लाईनीत. अजित धोंडू घाग, शाखा कोंडे आहेत का? समन्वयक म्हणून नियुक्ती केल्याबाबत आपल्या सर्वांच्या उद्दंड प्रतिसादामुळे संस्थेने सर्वच बाबतीत लक्षणीय प्रगती केली आहे हे आपल्याला ज्ञात आहे. आपल्या या संस्थेचे काम प्रत्येकाच्या घराघरात पोहोचवण्याचं व प्रत्येक गरजू कुटुंबाला संस्थेचा लाभ देण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला असून त्याचाच एक भाग म्हणून प्रत्येक गावासाठी संस्थेचा एक प्रतिनिधी नेमण्याचा निर्णय आम्ही केला आहे. मला मनस्वी आनंदी होतो की आपली समाजाप्रतीची आवड लक्षात घेऊन आपल्याला मोजे ज्या गावी नेमणूक केली ती गाव या गावासाठी संस्थेचा प्रतिनिधी म्हणून नियुक्त करण्यात येत आहे. आपण संस्थेचा प्रतिनिधी म्हणून त्वरित कामाला सुरुवात करून जास्तीत जास्त सभासदांना आणि कुटुंबांना संस्थेच्या योजनांचा लाभ मिळवून द्याल अशी अपेक्षा आहे. निश्चितच ह्याच्यात आपलं म्हणजे ज्या गोष्टीचं आपल्याला गरज आहे किंवा जी गोष्ट आपल्याला साध्य करायची हे ह्याच्यात आम्ही मांडलेलं आहे. संस्थेच्या वाटचालीत किंवा संस्थेच्या वाढीमध्ये आपला सहभाग हा निश्चितच असणार आहे. मी इथे उपस्थित असलेल्या आत्ता ज्यांना समन्वयक म्हणून नेमणूक दिली किंवा ज्यांना आपलं मनोगत व्यक्त करायचं यांना संधी देणार आहे आणि ज्यांना मनोगत व्यक्त करायचं आहे त्यांनी इथे यावे आणि आपले मनोगत व्यक्त करावे. पाटील साहेब, कवडे साहेब, सर्व संचालक मंडळी आणि आपल्या कार्यकारी अधिकारी यादव मॅडम, उपस्थित सर्व समन्वयक, ठेवीदार, ग्राहक, आजच्या या कार्यक्रमाला मला पटवर्धन साहेबांनी आवर्जून बोलावलं. आपली संस्था आणि माझा हा संबंध 2012 रोजी ज्यावेळेला मी लोटे येथे DYSP म्हणून नेमणूक झाली होती तेव्हापासून आलेला आहे. आणि त्यावेळचे त्या आपल्या लोट्या शाखेचे भोसले साहेब आणि पालकर यांच्याशी माझा संबंध आला. एकंदरीत सगळी माहिती घेतली. अध्यक्ष साहेबांचं प्रत्येक शाखेवर किती बारकाईने निरीक्षण आहे, प्रत्येक घडामोडीवर, व्यवहारावर किती बारकाईने निरीक्षण आहे याचा अंदाज घेतला. आणि तेव्हापासून दर महिन्याला माझ्या पगारातले 20,000 रुपये त्या शाखेमध्ये मी ठेवायला लागलो. तो संबंध आतापर्यंत चालू आहे. मित्रांनो, संस्थावृद्धीसाठी जे काय आवश्यक असतं ते म्हणजे ग्राहकाचा संस्थेवर विश्वास बसणं, आपल्या ठेवीची सुरक्षितता त्या ठेवीदाराला वाटणं हे फार महत्त्वाचं आहे. तरच ती संस्था वाढते. आणि आपल्या चव्हाण साहेबांनी 1993 पासून ज्या हेतूने ही संस्था स्थापन केली आणि ज्या बारकाईने लक्ष ठेवून ही संस्था वाढवली, ही एक प्रकारची आत्तापर्यंतची जे काय ठेवी आहेत 1107 ठेवी आहेत, 50 शाखा आहेत, 244 काहीतरी कर्मचारी वर्ग आहे, जवळजवळ 1,50,000 सभासद आहेत आणि असंख्य आपला हा ग्राहक वर्ग त्यांनी निर्माण केलेला आहे. हे जे 93 पासून आतापर्यंत 31 वर्ष सहकारामध्येही त्यांनी ही तपश्चर्याच केलेली आहे असं मला वाटतं. आणि हा तपश्चर्याचं फळ हे आता आपल्याला दृश्य स्वरूपात दिसत आहे. ही भव्य इमारत किंवा आता वाशिष्ठी दूध प्रकल्प ह्या ज्या त्यांच्या संकल्पना आहेत
हा फार अत्यंत चांगल्या आहेत. कारण जी काय पूर्वांपार जी ठेवींची रोळ झालेली वाट होती त्या वाटेने चालणं म्हणजे रोळ झालेल्या वाटेने चालणं नेहमीच चांगलं असतं. परंतु मार्ग बदलून त्यातून आणखीन यश सापडणं किंवा शोधणं किंवा वाढवणं हे फार महत्त्वाचं आहे आणि चव्हाण साहेबांनी ते केलेलं आहे. आणि मला खात्री आहे की याच्याही पुढे तेही ही संस्था आणखी वृद्धिंगत करतील. त्यांच्या पाठोपाठ त्यांचं सगळं संचालक मंडळ आहे, मुख्य म्हणजे त्यांची कन्या ज्या यादव मॅडम आहेत, यांचंसुद्धा तितक्याच तडफेने ह्या संस्थेच्या कामकाजावर लक्ष आहे. जे स्टाफकडून जेव्हा आम्हाला ऐकायला मिळतं की त्यांचंही सुद्धा किती बारकाईने लक्ष आहे. प्रत्येक घडामोडीचा त्याही अभ्यास करत असतात, अंदाज घेत असतात आणि स्टाफला त्याची इफिशियन्सी कार्यक्षमता कशी स्टाफची वाढेल याकडे त्या लक्ष देतात. त्यासाठी या क्रिकेटच्या स्पर्धा घेणं जेणेकरून त्या स्टाफचं आरोग्य चांगलं राहील. मानसिक आरोग्य आणि शारीरिक आरोग्य हे चांगलं असल्याशिवाय स्टाफ चांगलं काम करू शकत नाही, हे त्यांनी बरोबर हेरलेलं आहे. आणि त्याप्रमाणे आपल्या स्टाफलासुद्धा आता चांगलं वागणूक देतात, त्यांच्यातली कार्यक्षमता वाढवण्याचा प्रयत्न करतात, त्यांच्यातली जो काही पॉझिटिव्हनेस आहे काम करण्यासाठी सकारात्मक वृत्ती आहे ती वाढवण्यासाठी ते चांगल्या नेहमी त्या कार्यरत असतात हे मला स्टाफकडून कळत असतं. आणि मुख्य म्हणजे स्टाफवर त्यांचा वचकसुद्धा चांगला आहे. मित्रांनो, जेव्हा आपल्याला काम करायचं असतं, आता चव्हाण साहेबांनी 1993ला एक ध्येय ठरवलं, त्या ध्येयाप्रमाणे ते वाटचाल करत आले. मला आठवतं त्यावेळेला मी लोटाला होतो तेव्हा त्यांचं ध्येय हे 400 कोटी डिपॉझिट 1912मध्ये 2012मध्ये त्यावेळेला त्यांचं ध्येय 400 कोटी डिपॉझिट होतं. त्या ध्येयावर वाटचाल ठेवून त्यांनी त्यासाठी नियोजन करून त्यासाठी आपल्या सगळ्या कर्मचाऱ्यांना कार्यरत करून आज ते 400 कोटीचं 2012 सालचं डिपॉझिटचं ध्येय त्याने आज 1107 कोटीवर नेलेलं आहे. ही फार मोठी तपस्या आहे. मला खात्री आहे की चव्हाण साहेबांची तपश्चर्या खरं म्हणजे सहकार क्षेत्रातले त्यांना जर ब्रह्मपद ब्रह्ममर्षी आपण त्याला म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही असं मला या ठिकाणी म्हणायचं आहे. आणि नक्कीच ते त्या पदाला पात्र आहेत. एकंदरीत त्यांनी जे कार्यक्षमता आहे, मागच्या मीटिंगमध्ये त्याने आपली एक खंत व्यक्त केली होती की कोणीतरी अर्ज करतो आणि संस्थेला त्रास देतो. तेव्हा मला बोलायचं होतं, पण ठीक आहे, वेळ भरपूर झाला होता, मला बोलता आलं नाही. परंतु साहेब, जेव्हा आपल्याला खात्री असते की आपलं मन स्वच्छ आहे, आपण जे काम करतो हे निर्मळ आहे, सत्य आहे आणि आपल्याला त्या मार्गावर आपण गेलं, त्यामध्ये खरेपणा आहे, सत्यपणा आहे, ज्या वेळेला आपल्याला खात्री पटते त्यावेळेला समोरचा माणूस कितीही आपल्याला त्यांनी त्रास दिला तरी आपण घाबरायचं नसतं. आपल्या ध्येयावर आपण वाटचाल करायची असते. हे काय मी तुम्हाला सांगायला नको, परंतु हे मी सांगतो की हे आपण ठरवलं पाहिजे. आपलं मन आपलं नेहमी जर आपण चुकीचं वागत असू तर आपलं मन आपलं नेहमी खात असतं. आज हे सगळं चाललेलं आहे. तज्ज्ञ पाटील साहेब, कवडे साहेब हे येऊन परीक्षण करतात आणि दर 3 महिन्यांनी तुम्हाला एक प्रकारचं त्यांची मीटिंग होते. म्हणजे दर महिन्याने 3 महिन्यांनी तुम्हाला ते सर्टिफिकेट देतात की संस्था योग्य रीतीने योग्य मार्गाने चाललेली आहे. त्याबद्दल चव्हाण साहेबांचं मी अभिनंदन करतो की त्याने लोकांवर आपला विश्वास बसावा किंवा लोकांचा विश्वास डळमळीत होऊ नये आपल्यावरचा, म्हणून ते जर 3 महिन्याने पाटील साहेबांना इथे बोलून जे करतात ते अत्यंत अभिनंदनीय आणि अत्यंत कौतुकास्पद आहे. हे तुम्हाला आम्ही सांगतो. कारण पाटील साहेब जे आहेत ते तज्ज्ञ आहेत, त्यांच्या क्षेत्रातले तज्ज्ञ आहेत. मागच्या वेळी त्यांच्याशी बोललो होतो. आणि अशा वेळेला जी संस्थेबद्दल आपण बोलणार आहोत त्या संस्थेचं काम कसं चाललं आहे, काय चाललं आहे, खरोखर व्यवस्थित चाललं आहे की नाही हे बघूनच ते बोलतात. आणि त्यामुळे मला खात्री आहे की साहेबांचं हे काम, चव्हाण साहेबांचं काम आहे अविरत असं चांगलंच चालू राहील आणि त्यांना यश मिळत जाईल. आणि त्यांचा संचालक मंडळ आणि त्यांची कन्या हा त्याने घेतलेलं व्रत, चव्हाण साहेबांनी घेतलेलं व्रत हे अखंडपणे चालू ठेवील. त्यासाठी त्यांना मी सुयश चिंतित देतो आणि शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. साहेबांनी सांगितलं की ही तपस्या आहे आणि ही तपस्या 360 दिवस संस्थेचे कर्मचारी तर काम करतातच, त्याचबरोबर ह्या वयातही साहेब 360 दिवस संस्थेच्या कार्यालयात उपलब्ध असतात. निश्चितच साहेब स्वतः उपलब्ध असतात. प्रत्येक कस्टमर किंवा प्रत्येक ग्राहक ज्यावेळी संस्थेत येतो त्याच्या कुठच्याही प्रश्न किंवा अडचणी असतील ते सोडवण्याचं काम साहेब करत असतात. साहेबांकडनं आम्हालाही असं शिक्षण मिळतं की ज्यावेळी एखादी कुठची नकारात्मक गोष्ट आपल्याकडे घडते किंवा येते आपल्यावर, त्यावेळी ते आपली खरोखर ज्यावेळी कधी होतं हे की जो माणूस प्रामाणिकतेने काम करतो
आणि ज्यावेळी बरोबर आपल्या वाटेवर चालत असतो त्यावेळीच अशी नकारात्मक माणसं किंवा काही वृत्ती असते ती आपल्याबरोबर येते आणि ही नकारात्मक वृत्ती ही नक्कीचपणे निश्चितपणे आपल्याला काम करण्यासाठी जास्त चांगलं काम करण्यासाठी प्रवृत्त करत असते आणि त्याच पद्धतीने कामकाज आम्ही करत असतो. मी पुढे आमंत्रित करते माननीय श्री सचिन कदम, ग्रामपंचायत सदस्य चिखली यांनी आपले मनोगत थोडक्यात व्यक्त करावे. सर्वांना नमस्कार. आजच्या या चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेच्या या सहकार मेळाव्यासाठी उपस्थित आपण सर्वजण, त्याचबरोबर ह्या मंचकावरील ह्या चिपळूण नागरी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय सहकार महर्षी सुभाषजी चव्हाण साहेब, त्याचबरोबर या संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यादव मॅडम आणि ह्या मंचकावरील सर्व संचालक मंडळ, उपस्थित आपण सर्व शाखाधिकारी, सर्व कर्मचारी आणि या ठिकाणी उपस्थित सर्व समन्वयक. अर्थात या ठिकाणी बरीचशी सहकार क्षेत्रातील अतिशय मातब्बर मंडळी उपस्थित आहेत आणि त्यांचं मार्गदर्शन आपल्याला ऐकायचं आहे. मात्र मी फक्त आमची जी तुरळ ब्रँच आहे आणि तुरळ ब्रँचमध्ये मी समन्वयक म्हणून काम करत असताना तिथला जो कर्मचारी स्टाफ आहे, कारण जो कर्मचारी स्टाफ आहे त्याच्यावर पूर्ण अंकुश इथल्या संपूर्ण संचालक मंडळाचं असतं. आणि त्याचाच फक्त मी एकच उदाहरण देतो की आमच्या तुरळमध्ये जो स्टाफ आहे, आज ह्या संस्थेचा जो काय 2000 कोटीचा टप्पा या संस्थेनं पार पडला आहे, त्यामध्ये असंख्य कर्मचाऱ्यांचा हात आहे. या मॅनेजमेंटचं ते श्रेय आहे, कारण मॅनेजमेंटनी ज्या पद्धतीत आपल्या कर्मचाऱ्यांना त्याचा फॉलोअप घेण्यास भाग पाडला आणि त्याचाच एक भाग म्हणून आज ही संस्था 2000चा टप्पा पार पाडू शकते. तर माझ्या दृष्टीने बऱ्याचशा आपल्या या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सहकार संस्था आहेत, पण खऱ्या अर्थाने जर गरिबांची आणि शेतकऱ्यांची जर सहकार संस्था आजच्या घडीला जर कोणती असेल तर ही चिपळूण नागरी सहकारी संस्था आहे. कारण या चिपळूण नागरी सहकारी संस्थेने बराचसा शेतकरी वर्ग, जो शेतकरी वर्ग पूर्ण लयाला मिळाला होता, त्याला उभं करण्याचं काम या संस्थेनं केलं आहे. आणि त्याचं मी फक्त एकच उदाहरण देतो की बाकीच्या संस्थांची, बाकीच्या ज्या काही पतसंस्था आहेत त्यांची वसुली आणि आमच्या चिपळूण नागरी सहकारी संस्थेची वसुली, कारण त्या कर्मचाऱ्यांनी एक गोष्ट आपल्या ध्यानात, आपल्या डोक्यामध्ये कायम ठेवले की आपण थकीत कर्जदाराला वसुलीसाठी जात असताना त्या कर्जदाराच्या आत्मसन्मानाला कधी ठेच न लागता त्याच्याकडून वसुली करून घेतली आणि म्हणून ही संस्था 2000चा टप्पा पार पडलेला आहे. मी या ठिकाणी यादव मॅडम आहेत, यादव मॅडमना एक विनंती करतो की आपल्या वाशिष्ठी दूध डेअरीच्या माध्यमातून बरीचशी प्रपोजल आमच्या चिखली परिसरातून येतील. मॅडम, एक आजचा हा सन्मान सोहळा आहे, हा सोहळा आपण लक्षात ठेवू आणि आमच्या चिखलीमधून जो काय आमचा महिला वर्ग येईल, कारण एक अभिमानाची बात आहे गोष्ट मी सांगतो की आमच्या चिखली ग्रामपंचायतमध्ये 9 सदस्यांपैकी 7 सदस्य महिला आहेत. अर्थात महिलाच ग्रामपंचायतमध्ये आहे. त्याचं कारण हे की 50%च्या आरक्षणामुळं ते असू शकतं, परंतु जागृत महिला आमच्या चिखलीमध्ये आहेत. आणि आता सध्या आमच्या दूध डेअरीच्या माध्यमातून यादव साहेबांबरोबर आमच्या चर्चात्मक बोलणी सुरू आहेत. फक्त या संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मॅडम यादव मॅडम आहेत. आमच्या चिखलीमध्ये आपल्या या दूध डेअरीच्या माध्यमातून आमच्या संपूर्ण गावातील महिलांना त्यांना घरबसल्या एखादा व्यवसाय आपल्यामधून मिळावा अशी आजच्या मेळाव्याच्या दरम्यान आपल्याला विनंती करतो. आणि या संस्थेच्या पुढील वाटचालीसाठी जो 2000चा टप्पा या संस्थेनं पार पडला आहे, लवकरात लवकर एक साहेबांनी आता जो आपला पुढील 4 वर्षाचा कार्यक्रम जाहीर केला आहे, तो कार्यक्रम परिपूर्ण व्हावा अशी आपल्या उपस्थितांच्या वतीनं त्यांना या संस्थेला संपूर्ण मंगलमय शुभेच्छा देतो. आणि एवढ्या मोठ्या स्टेजवर माझ्यासारख्या एका ग्रामपंचायत सदस्याला आपण बोलण्याची संधी दिली त्याबद्दल सर्व व्यवस्थापन समितीचं, मॅनेजमेंटचं मी अभिनंदन व्यक्त करतो. पुन्हा एकदा उपस्थितांचा आभार व्यक्त करून माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. केल्या आणि मला माहिती साहेबांना नक्की खात्री झाली असेल की प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आम्ही साहेबांना दिलं होतं
की प्रत्येक एंट्री कुठून कुठे आले, इतका पारदर्शक कारभार चिपळूण नागरी पतसंस्थेचा चालतो. आणि साहेबांनी ऑडिट केलेली संस्था ती त्यावेळीची 2015 सालची आहे. साहेब, त्यावेळी तुम्ही जे मार्गदर्शन केलं त्याच मार्गदर्शनाच्या सगळ्या गोष्टीवर आम्ही अभ्यास करून आम्ही त्याच पद्धतीने काम करतो. इथे प्रत्येक जो मान्यवर येतो आणि तो जो आम्हाला मार्गदर्शन करतो, नक्कीच प्रत्येक मान्यवरांचं मार्गदर्शन आम्हाला तेवढंच मोलाचं असतं आणि प्रत्येक गोष्ट इथे फॉलो केली जाते. म्हणजे कोणी काही गोष्टी आम्हाला सांगितली तर इकडून ऐकून सोडून देत नाही. आम्ही प्रत्येक गोष्टीचं आमच्या आचरणात सगळं आणतो. आणि मी पुढे मान्यवरची तानाजी कवडे यांना पुढे आमंत्रित करते. माननीय सहनिबंधक लेखापरीक्षण महाराष्ट्र राज्य पुणे, त्यांनी त्यांचं नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित चिपळूण या संस्थेच्या वतीनं सहकार मेळावा आणि कार्यशाळा असा हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि या संस्थेचे सर्वसर्वा माननीय चव्हाण साहेब, आमच्या सहकार खात्यातील सेवानिवृत्त परंतु आमचे गुरु, सहकार खात्यातील एक आदर्श व्यक्तिमत्व असे कार्यक्रमाला लाभलेले आणि कायमस्वरूपी या संस्थेवर प्रेम करणारे आदरणीय SB पाटील साहेब, या संस्थेच्या CEO स्वप्ना मॅडम, तसेच सर्व उपस्थित या संस्थेचे कार्यरत संचालक आणि आपण सर्व सभासद. या कार्यक्रमासाठी मागच्या वर्षीही मला निमंत्रित केलं होतं, याही वर्षी निमंत्रित केलं होतं. या संस्थेच्या प्रेमापोटी मी दरवर्षी येतो आणि मला आपण ऐकून घेतात त्याबद्दल मी आपणा सर्वांचं तसेच संयोजकांचं आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो. मित्रहो, आता आपण या कार्यक्रमामध्ये अनेक सभासदांची मनोगतं ऐकली. खरं तर आता मला बोलण्यासारखं काहीच राहिलेलं नाही, कारण सर्व काही या सभासदांनी सांगून टाकलेले या संस्थेविषयी. तेच परत बोलण्यामुळे जास्त योग्य ठरणार नाही. सहकाराची जी 7 तत्त्व आहेत त्याच्यापैकी खरोखर जी तत्त्व सहकारामध्ये पाळली जातात त्यापैकी अग्रक्रमाने मी म्हणेल का ही चिपळूण नागरी पतसंस्था सहकाराची सर्व तत्त्व पाळते असं निदर्शनास येतं. त्यापैकी 2-3 तत्त्व मी प्रामुख्याने, कारण खुलं सभासदत्व आपल्याला पाहिजे असतं, हे सहकाराचं तत्त्व आहे आणि खुलं सभासदत्व असल्यामुळंच आज आपल्याकडं 1 लाखापेक्षा जास्त सभासद झालेले आहेत. कारण कोकणामध्ये 1 लाखापेक्षा जास्त सभासद असणारी मला वाटतं ही एकमेव संस्था आपली आहे. दुसरं आहे सदस्यांचा सहभाग, सभासदांचा सहभाग. आज आपल्याकडं पाहिल्यानंतर आणि आपण या संस्थेविषयी जी तळमळ व्यक्त केलेली आहे असे आपले या संस्थेविषयी तळमळ असणारे सर्व सभासद, कारण आपल्याला या संस्थेमध्ये खऱ्या अर्थाने सहभाग करून घेतला अशी ही संस्था. या 2च तत्त्वाविषयी मी आपल्याला सांगेल, बाकीची तत्त्व तर सर्व पाळलेली आहेत. या संस्थेचा व्यवसाय आपण जर पाहिला तर तो प्रचंड मोठा या 25 वर्षाच्या कालावधीमध्ये झालेला आहे. आकडेवारीमध्ये मी जास्त जाणार नाही, कारण 1107 कोटीची कर्ज आणि 900 कोटीच्या ठेवी, 1107 कोटीच्या ठेवी आणि 900 कोटीचं कर्ज. मित्र, ही कोकणामध्ये साधी बाब नाही, महाराष्ट्रामध्ये सुद्धा साधी बाब नाही. म्हणून मी नेहमी चिपळूण पतसंस्थेचा गौरव करतो याच्यासाठी का कुठल्याही संस्थेचं, कुठल्याही उद्योगाचं वाढ करताना त्याच्यामागं नेतृत्व आणि कर्तृत्व ह्या 2 बाबी जर असतील तर ती संस्था, मग ती सहकारी संस्था असो, स्वायत्त संस्था असो किंवा कुठलाही उद्योग असो, नेतृत्व आणि कर्तृत्वाची जोड ज्यावेळेस लाभते त्यावेळेसच ती संस्था खऱ्या अर्थाने मोठी होते आणि समाजामध्ये तिचा गौरव केला जातो. असंही आपलं संपूर्ण संचालक मंडळ आणि या संस्थेचे CEO आणि
या संस्थेचे निष्ठावंत कर्मचारी यांचा खरोखर मोलाचा वाटा आहे. आपण सर्व त्यांचं टाळाच्या गजरामध्ये स्वागत करावं असं मी तुम्हाला सूचना करतो. कारण कुठलीही संस्था उभी करताना आणि ती चालवताना कुणा एकाचा सहभाग असून चालत नाही. त्याच्यामध्ये सर्व एकजुटीनं जर काम केलं तर ती संस्था निश्चितच मोठी होते, तिची प्रगती मोठी होते. आज आपण ही प्रगती पाहतो या सर्वांच्या. आणि त्याच्यामागं जर आपण सभासदांनी अगदी तळमळीनं याच्यामध्ये भाग घेतला तर संस्थेच्या वाढीमध्ये संपूर्ण सभासदांचा सहभाग हा फार मोलाचा आहे. कारण सभासदांनी सहकार्य केल्याशिवाय कुठलीही संस्था मोठी असू शकत नाही. म्हणून मी नेहमी म्हणतो, कोकणाचा उल्लेख का करतो तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये किंवा इतर ठिकाणी अनेक सहकारी संस्था कार्यरत आहेत. तिथं सहकार अनेक वर्ष रुजलेला आहे. हा महाराष्ट्रामध्ये रुजलेल्या भारतामध्ये 1885 साली म्हणजे इंग्रजांच्या काळामध्ये सहकार अस्तित्वात आला आणि 1904 साली सहकाराचा कायदा तयार झाला. त्याच्यानंतर 1912, 1925, 1945 आणि स्वतंत्र महाराष्ट्राचा कायदा 1960 साली अस्तित्वात आला. हे सगळे कायापालट आपण पाहत गेल्यानंतर त्या मानाने महाराष्ट्रामध्ये कोकणामध्ये सहकार कमी होता. आत्ताच बऱ्याच वक्त्यांनी सांगितलं. परंतु कोकणामध्ये सहकार रुजवायचं खरं काम केलं असेल तर या चिपळूण नागरी पतसंस्थेने केलेलं असं अभिमानाने मला सांगावं लागतं. कारण मगाशी माझी DYSP साहेबांनी सांगितलं, मी 2012 साली ठेवली, विश्वासाने ठेवली. कारण विश्वासाने ठेवणं आणि तो विश्वास जपणं हा तर खरा सहकाराचा उद्देश आहे. आणि या विश्वासाला पात्र ठरलेत आपले सर्व संचालक मंडळ. कारण विश्वासाने ठेवलेला पैसा विश्वासाने त्याचा विनियोग केल्याशिवाय संस्था मोठी होऊ शकत नाही. आज महाराष्ट्रामध्ये आपण अनेक उदाहरणं पाहतो का अनेक संस्था, सहकारी संस्था या डबघाईला आलेल्या आहेत. त्याचं एकमेव कारण आहे का आमचं व्यवस्थापन तिथं कुठंतरी कमी पडतं, खरोखर कमी पडतं. कारण आम्ही ज्या निष्ठेने, ज्या विश्वासाने या संस्थेवर विश्वास दाखवलेला आहे ते आपण आपल्या वतीनं निवडून दिलेले विश्वस्त म्हणजे संचालक हे काम करत असतात. आणि त्यांनी जर व्यवस्थित काम केलं तर ती संस्था हळूहळू मोठी होते. कारण 25 वर्षामध्ये 1100 कोटीच्या ठेवी जमवणं एवढं सोपं काम नाही. आजही मी अनेक संस्था पाहिल्यात. आधी 20, 30, 25, 35 वर्ष झालेल्या संस्थेमध्ये सुद्धा एवढा व्यवसाय नाही. आज आपला व्यवसाय 2000 कोटीवर गेलेला आहे. आणि मी नेहमी म्हणतो, आपल्या संस्थेचं उदाहरण मी अनेक ठिकाणी चव्हाणसाहेब देतो, अनेक ठिकाणी मी महाराष्ट्रामध्ये लेक्चर देत असतो. संस्थांसाठी असतात, अनेक लोकांसाठी असतात सहकारावर. तिथं मी नेहमी आवर्जून महाराष्ट्रातल्या चिपळूण नागरी पतसंस्थेचा उल्लेख करतो आणि या संस्थेला भेटी देण्याबाबत तिथलं कामकाज कसं चाललेलं आहे हे पाहण्याबद्दल मी नेहमीच त्यांना सूचना करतो. कदाचित इथून पुढं आपल्या संस्थेमध्ये काही संस्थेचे संचालक येतील, भेटी देतील, आजही येतात. कारण ही संस्थाचे एक आदर्शवत आहे. एक पारदर्शक व्यवहार हा या संस्थेने आत्तापर्यंत चालवलेला आहे. इथून पुढेही नक्कीच चालवेल. कारण याच्यामध्ये तुमचा जसा सहभाग आहे तसा व्यवस्थापनाचा सुद्धा सहभाग आहे. बरोबर. कारण परवा एक प्रकाशनाचं उद्घाटन झालं. पाटील साहेब पण आदरणीय त्या कार्यक्रमाला होते. ते एक पुस्तक असं लिहिलेलं आहे, त्याच्यामध्ये शब्द वापरलेला आहे, संस्थेचे संचालक हे चालक आहेत, मालक नाहीत. संस्थेचे संचालक आहेत हे चालक आहेत, मालक नाहीत. त्याप्रमाणे हे चालक आपलं संस्थेचं कामकाज चालवतात. संस्थेच्या प्रगतीविषयी मी थोडंसं बोलेल. ही जी प्रगती आहे ती प्रगती सहकार खात्याने जे निकष ठरवून दिलेले आहेत, अतिशय तंतोतंत निकष पाळलेले आहेत. मॅडमनी मगाशी सांगितलं 2015 साली मी जिल्ह्यामध्ये जिल्हा विशेष लेखापरीक्षक म्हणून कामकाज केलेलं आहे. आणि सुदैवानं तुमच्या कोकणामध्ये आल्यानंतर माझं प्रमोशन झालं, म्हणजे कोकणाचा मला लाभ झाला काय. आणि मी सहकार खात्यामध्ये बढतीवर सहनिबंधक म्हणून कार्यरत झालो. एकच वर्ष आपल्या जिल्ह्यामध्ये होतं आणि त्यातही पहिली संस्था मला निरीक्षण करण्याचा अनुभव आला. आणि मी पाहिलं या संस्थेचे व्यवहार एवढे पारदर्शक आहेत, मग का या संस्थेविषयी आम्ही आदर बाळगत नाही. कारण चांगल्या
झाडाला फक्त दगड मारला जातो, वांझोट्या झाडाला दगड मारला जात नाही, मगाशी कुणीतरी सांगितलं. असे हितचिंतक आपल्यामध्ये असतात समाजामध्ये, ते आपल्याकडेच आहेत असं नाही, संपूर्ण भारतामध्ये आहेत आणि महाराष्ट्रामध्ये आहे. कारण आपल्या महाराष्ट्राची संस्कृती त्यातही मराठाची म्हणजे आपल्या महाराष्ट्रीयन लोकांची संस्कृती आहे. वर चालला असेल तर त्याला कसं खाली खेचता येईल ही आमच्यामध्ये रुजलेली संस्कृती ती आता बंद झाली पाहिजे. कारण महाराष्ट्र हा देदीप्यमाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाने आज संपूर्ण हिंदुस्थानावर राजांनी राज्य केलं आणि त्यांचा आदर्श आपण घेतो. कारण छत्रपती हे व्यवस्थापनामध्ये मॅनेजमेंट गुरु होते. त्याच मॅनेजमेंटचा आदर्श आपल्या पतसंस्थेने आपल्या संचालकांनी चव्हाण साहेबांनी आणि सीओनी घेतलेला आहे मला असं वाटतं. मी जास्त बोलणार नाही कारण अजूनही वक्ते आहेत. या संस्थेच्या माध्यमातून आता राष्ट्रीय स्तरावर सहकार मंत्रालय स्थापन झालेले आहेत. तिचे अध्यक्ष माननीय शहा सहकार मंत्री आहेत भारताचे. तो एक कार्यक्रम त्यांनी आता चालू केलेला आहे, सहकारामधून समृद्धी. तोच आपला अजेंडा माननीय अध्यक्ष चव्हाण साहेबांनी पुढं चालवलेला आहे, सहकारातून समृद्धी. जर आमच्या सहकारातून जनतेची, आमच्या जिल्ह्याची, आमच्या सभासदांची समृद्धी केली नाही तर तो सहकार काय कामाचा. म्हणून सहकारातून समृद्धी याच्यातला तुमचा पहिला प्रयोग हा वशिष्ठीचा आहे. अनेक मान्यवरांनी सांगितलं त्यांचे अनुभव. कारण सहकारातून इतर व्यवसाय उभे राहिल्यानंतर संस्थेची प्रगती होण्यापेक्षा त्या व्यावसायिकाची प्रगती होते आणि नंतर संस्थेची प्रगती होते. कारण कुठलाही उद्योग चालवायचा असेल तर त्याच्यामागे भांडवल हे फार महत्त्वाचं आहे आणि ते भांडवल पुरवणारी संस्था जर आपल्या तळागाळातल्या लोकांना कुठली असेल तर ती पतसंस्था असते. म्हणजे पतसंस्थेची व्याख्या जी आहे की ज्याची पत बाजारामध्ये नाही त्याची पत निर्माण करून द्यायचं काम हे पतसंस्थेचं असतं. म्हणून आज महाराष्ट्रामध्ये नागरी पतसंस्था या 14,000 पतसंस्था कार्यरत आहेत. त्याचं कारण एकच आहे का ज्या सभासदांना, गरजवंत सभासदांना बँका किंवा खाजगी बँका उभं करत नाहीत, अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं, अशा वेळेस आम्हाला कोण मदत करत असेल तर ती पतसंस्था आम्हाला मदत करते आणि त्या पतसंस्थेच्या माध्यमातून आम्ही आमचा व्यवसाय, आमच्या गरजा पूर्ण करू शकतो. परंतु ज्या पतसंस्थेने आपल्याला व्यवसायासाठी कर्ज दिलेलं आहे, आपल्या आर्थिक गरजा, मग त्या घरातले कार्यक्रम असतील, काही स्थावर मालमत्ता खरेदी करायच्या असतील, त्याच्यासाठी जे कर्ज दिलेलं आहे त्या कर्जाचा विनियोग जर आम्ही प्रामाणिकपणे केला तरच आमचा हा उद्धार होईल आणि संस्थेचा उद्धार होईल. म्हणून मगाशी सांगितलं का आम्ही घेतलेलं कर्ज हे जर वेळेत फेडलं नाही तर त्याचा परिणाम थकबाकी वाढवण्यावर होईल इथपर्यंत मर्यादित नाही मित्र. व तुमच्या परतफेडीच्या कर्जातून आम्ही दुसऱ्या सभासदांना कर्ज देऊ शकतो. म्हणून ही सायकल आहे, ही ट्रेड सायकल आहे. ही ट्रेड सायकल जर बंद पडली तर परिणामी त्याचा परिणाम पहिल्यांदा कर्जदारावर होतो, त्याच्यानंतर संस्थेवर होतो आणि मग ती संस्था कुठेतरी वेगळ्या मार्गाने आपल्या निदर्शनास येते आणि आम्हीच म्हणतो काय संस्थेची प्रगती आहे, संस्था खूप थकबाकीत आहे. म्हणून मी नेहमी म्हणतो कर्जदारांना आव्हान असतं का कर्जदारांनी घेतलेल्या कर्जाचा विनियोग योग्य त्या कारणासाठी, घेतलेल्या कारणासाठी केला तर तो कर्जदार प्रामाणिकपणे आपलं कर्ज फेडू शकतो. कारण त्याला जाणीव असते. कारण आम्ही महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी पाहतो का कर्जदारांनी सुद्धा संस्था बुडवलेल्या आहेत, त्यांचा फार मोठा सहभाग आहे. मी सहकार आयुक्त कार्यालयात असताना अशा अनेक तक्रारी असायच्या का वसुलीला गेल्यानंतर कर्जदार वर हात करायचे आणि सांगायचे की मी कर्जच घेतलेलं नाही. इथपासनं म्हणजे पहा किती लबाड कर्जदार काही काही असतात का मी कर्ज घेतलं नाही इथपासून सही, कर्ज अर्जावर माझी सही नाही, इथपासून अगदी सुरुवात आमच्याकडे तक्रारीला होते. आणि मग त्याची छाननी केल्यानंतर असं लक्षात येते का हा कर्जदार संस्थेच्या प्रगतीच्या आड येतो आणि संस्थेची प्रगती झाली नाही तर समाजाची उन्नती होणार नाही, समाजाची उन्नती झाली तर माझा देश मोठा होणार नाही.
ही भावना जर प्रत्येकामध्ये रुजली का मी संस्थेला मदत करेल, संस्थेने मला जी मदत केली त्या मदतीची मी जाण ठेवून जर संस्थेचा मी व्यवस्थित कर्जरूपी भरणा केला तर मला संस्था अजून कर्ज देऊ शकते. कारण आपण पाहतो अजून सिबिल आपल्याकडे लागू झाले नाही. आपण जर बँकांमध्ये गेलो तर सिबिल ही संकल्पना फार अस्तित्व आहे. तुम्ही 4 ठिकाणावरून कर्ज घेतलं असेल तर ते जर वेळेत फेडलं नसेल तर आपल्याला कर्ज मिळत नाही. 8 त्यांचा जो रेशो आहे 8च्या पुढं आपण गेलात तर आपल्याला कर्ज मिळण्याला अडचणी येतात. म्हणून मी नेहमी म्हणतो का कर्जदारांनी प्रामाणिकपणे राहून आपली गरज भागली याच्यातून आपण जाणीव घेऊन संस्थेला परतफेड करणं तितकंच महत्त्वाचं आहे. कारण मगाशी कुणीतरी सांगितलं का कायदेशीर कारवाई करून वसुली करणं हे फार संयुक्तिक वाटत नाही. कायदेशीर कारवाई केल्यानंतर तेवढ्याच पळवाटा या कायद्यामध्ये असतात आणि आपण कर्ज थकवल्यानंतर, कारण बऱ्याच ठिकाणी काही विलफुली डिफॉल्टर असतात. मोठी कर्ज शक्यतो मला वाटतं चव्हाणसाहेब, मी नेहमी एका बँकेचं उदाहरण देतो. पुण्यातली अशी समाजासाठी चालवलेली एक बँक आहे. त्यांची कर्ज मर्यादा मंजूर करण्याची क्षमता भरपूर आहे, परंतु त्यांनी आटोक्यामध्ये कर्ज ठेवलेली आहेत का छोटी कर्ज ही लवकर वसूल होतात, मोठी कर्ज ही त्या मानाने कमी प्रमाणात वसूल होतात. कारण मोठी कर्ज घेणाऱ्यांमध्ये स्वेच्छेने थकबाकीदार राहण्याची प्रवृत्ती आज समाजामध्ये दिसून येते. आम्ही अनेक बँका पाहतो का कोट्यवधी रुपयाची दिलेली कर्ज कशी बुडवता येतील, कशी थकवता येतील हा कल आता काही लोकांमध्ये रुजलेला आहे. म्हणून कायदेशीर कारवाई केल्यानंतर काय होतं का आम्ही वकील देतो. वकील दिल्यानंतर तो आमचा मार्गदर्शक असतो, तो आमचा गुरु असतो. तो म्हणतो कायदेशीर कारवाई चालू आहे तोपर्यंत कर्ज भरण्याची काही आवश्यकता नाही. ज्यावेळेस काही निकाल लागेल त्यावेळेस आपण पाहू आणि मग त्यालाच ते मार्ग सांगतात. म्हणून मला कर्जदारांना एक विनंती करायची, आपण घेतलेलं कर्ज कायदेशीर कारवाईपर्यंत येऊ देऊ नका. कारण जर ही संस्था तुम्हाला मोठी करायची असेल तर आपला सहभाग सभासदांचा फार महत्त्वाचा आहे. कायद्यामध्ये बदल झालेले आहेत. आपल्याकडं सगळे अवर्ग सभासद आहेत, म्हणजे ठेवीदारसुद्धा हा अवर्ग सभासद आहे. पहिल्यांदा ठेवी फक्त आपण ठेवायचं आणि ब वर्ग सभासद असायचं, आपल्याला कर्ज मिळत नव्हतं. परंतु शासनाने आपल्या सभासदांचा भल्याचा विचार करून सर्व सभासदांनी प्रत्येक ठेवीदारांनी प्रत्येक संस्थेचं सभासदत्व पत्करलं पाहिजे. त्यामार्फत आपल्याला ती संस्था कर्जरूपाने मदत देऊ शकते. प्रत्येक संस्थेला जर वृद्धिंगत व्हायचं असेल तर त्या संस्थेमध्ये नियोजन हे फार महत्त्वाचं असतं. त्या दृष्टीनं आपल्या चव्हाणसाहेबांनी आणि संचालक मंडळाने नियोजन अत्यंत चांगल्या पद्धतीनं केलेलं आहे. पुढच्या 4 वर्षाचं नियोजन आहे. त्याच्यामध्ये मला वाटतं आपले ठेवी 1850 कोटी, सोनेरी 270 कोटी आणि कर्ज 1455 कोटी दरवर्षी टप्प्याटप्प्याने वाढत गेलेलं आहे. कारण हे पॅरामीटर्स सहकार खात्याने ठरवून दिलेले आहेत. तुमच्या ठेवी वाढल्यानंतर तुम्हाला किती मार्क द्यायची, तुमची कर्ज वाढल्यानंतर तुम्हाला किती मार्क द्यायची, तुमचे सभासद वाढल्यानंतर तुम्हाला किती मार्क द्यायची, तुम्ही भागभांडवल वाढवल्यानंतर तुम्हाला किती मार्क द्यायची, तुमचा नफा योग्य प्रमाणात ठेवल्यानंतर तुम्हाला किती मार्क द्यायची. जसं आपण परीक्षा पास झाल्यानंतर आपल्याला मार्क सिस्टीमनुसार आपल्याला जी ग्रेड मिळते, डिस्टिंक्शन, अगदी फर्स्ट क्लास, सेकंड क्लास, तसंच आपण सहकारी संस्थांमध्ये केलेलं आहे का ज्या संस्थेची प्रगती जास्त त्या संस्थेला वरचा वर्ग, ज्या संस्थेची प्रगती कमी, पॅरामीटर्स जर कमी राखले नाही तर त्या प्रमाणामध्ये आपल्याला अ, ब, क, ड वर्ग असा पडतो. म्हणजे 50च्या खाली आल्यानंतर आमच्या संस्थेला ड वर्ग प्राप्त होतो. म्हणून सभासदांनी हा विचार केला पाहिजे आणि मॅनेजमेंटनी हा नेहमी विचार केला पाहिजे का सहकार खात्याने जे पॅरामीटर्स दर्शवलेले आहेत ते पॅरामीटर्स आम्ही कंप्लाय करतो का. ते पॅरामीटर्स साधारणतः मी तर पाहिलं चव्हाणसाहेबांचं एवढं वय आहे आणि रोज या संस्थेमध्ये डेली ते लक्ष घालून जो व्यवहार पाहतात आणि त्याला साथ देते तुमचं संचालक मंडळ, तर खरोखर कौतुकास्पद आहे. कारण दररोज 50 शाखांची आकडेवारी संध्याकाळी पाहणं, कर्ज किती वाटलं, ठेवी किती आल्या, वसुली किती झाली, थकबाकी किती आहे, त्याचे प्रमाण काय, हे सोपा विषय नाही. आज आपण संगणकाच्या माध्यमातून हे सर्व शक्य होत आहे. मॅन्युअली पद्धतीवर हे शक्य होत नसेल, परंतु हा आढावा ज्यावेळेस डेली पद्धतीनं होतो त्याच वेळेस त्या संस्थेची प्रगती
होत राहते आणि होते आणि भविष्यातही होईल असा मला नक्कीच विश्वास आहे. दुसरं सांगायचं असं का मी नेहमी सांगतो ही संस्था वाढवायची असेल तर फक्त संचालकांचा सहभाग असून चालत नाही. त्याच्यामागं त्या संस्थेचे CEO, कारण एक सहकारामध्ये असं म्हटलं जातं का संस्थेचा संचालक हा संस्थेचा मेंदू आहे. संस्थेचा संचालक हा संस्थेचा मेंदू आहे आणि संस्थेचा CEO हा संस्थेचा कणा आहे, पाठीचा कणा आहे. ते कसं का संचालकांच्या मेंदूतून ज्या नवीन नवीन कल्पना येतात त्या राबवल्या जातात. जसं वेगवेगळे प्रकारची कर्ज असतील, वेगवेगळ्या प्रकारच्या ठेवी असतील, संस्थेला एखादी मालमत्ता हस्तगत करायची असेल, इतर काही संस्थेची थकबाकी झाली तर त्याच्यावर कारवाई करायची असेल, सभासद वाढ असेल, इत्यादी ज्या नवीन नवीन संकल्पना असतात ह्या निर्णय घेण्याचं काम हे संचालक मंडळ करत असतं. मग तो उद्योग असो, सहकारी संस्था असो. आणि CEO हा त्या संस्थेचा पाठीचा कणा असतो, बॅकबोन असतो. तो कसा? कारण जी काही धोरणं संचालक मंडळाने अंमलात आणलेली आहेत त्या धोरणाची अंमलबजावणीचे कामकाज हे त्या संस्थेचा CEO, त्या संस्थेचा मुख्य सरव्यवस्थापक करत असतो. हे करत असताना CEOच्या जबाबदाऱ्या काय आहेत ते आपण जर पाहिलं तर आज या संस्थेचं मी गुणगान या पद्धतीनं करतो, यासाठी करतो की या संस्थेमध्ये एक रणरागिणी आहे. कारण मित्रहो, 2000 कोटीचा व्यवसाय करणं आणि तो सांभाळणं, 236 लोक सांभाळणं आणि संचालक सांभाळणं सोपं काम नाही. ही जी रणरागिणी आहे तिचं नाव आहे स्वप्ना यादव. तिच्यासाठी खरं तर आपण जोरदार टाळ्या केल्या पाहिजेत. कारण मी नेहमी मगाशी म्हटलं नेतृत्व आणि कर्तृत्व असल्याशिवाय कुठलंही कामकाज धडाडीनं करता येत नाही. ते काम या मॅडम करतात. 236 कर्मचारी, व्यवसाय 2000 कोटी, प्रति व्यवसाय आता संगणकाच्या युगामध्ये साधारणतः 3-4 कोटी रुपये प्रति व्यवसाय प्रत्येक कर्मचाऱ्याचा मानला जातो. परंतु या संस्थेचा व्यवसाय 8 कोटी प्रत्येक सभासदामागं आहे. ही एक भूषणावह बाब आहे, मला असं प्रकर्षाने जाणवतं. कारण 8 कोटी व्यवसाय प्रत्येक कर्मचाऱ्याचा याच्यामागं फार मोठा मोलाचा वाटा आहे. बरोबर. पुढे जाऊन मी असं म्हणेल, एक 5 मिनटं बोलेल कारण वेळ फार झालेला आहे. संस्थेची प्रगती सहकारातून समृद्धी चाललीच आहे. त्या माध्यमातून वशिष्ठी प्रकल्प आपल्या कोकणामध्ये मोठ्या प्रमाणात राबलेला आहे. बरोबर. पण आता थोडंसं मी विसरलो का CEO म्हणजे काय ते सांगायचं विसरलो नाही, पुढं जाईल. CEOच्या पाठीमागं काय कामं असतात मी सांगता विसरलो. CEOला सभासदांना तोंड द्यायचं असतं, CEOला संचालकांना तोंड द्यायचं असतं, CEOला कर्जदारांना तोंड द्यायचं असतं, CEOला संस्थेच्या हितचिंतकांचं तोंड द्यायचं असतं, CEOला समाजामध्ये जे संस्थेविषयी वेगळ्या प्रकारचं मत निर्माण करतात आणि समाजामध्ये धुई पाडतात अशा नाठाळ लोकांचं सुद्धा त्यांचे परिमार्जन त्यांना तोंड द्यावं लागतं. आणि आपल्यासारखे सभासद असतील आणि संस्थेचा व्यवसाय कसा वाढेल ही त्यांच्यामागं एक ध्येय धोरण ठरलेलं असतं. आणि दुसरं, संस्थेची प्रगती पाहिल्यानंतर अनेक पत्रकार मंडळी आपल्याकडे येतात, मग ते चांगले असतात किंवा वेगळ्या प्रकारचे असतात. अशा पत्रकारांनासुद्धा तोंड द्यावं लागतं. म्हणून संस्थेचा CEO हा खंबीर असणं तितकंच महत्त्वाचं आहे. दुसरं सांगून जाईल का या सहकारामध्ये सभासदांचा सहभाग असल्याशिवाय कुठलीही संस्था मोठी होत नाही. हे तर मी पहिल्यांदाच आपल्याला सांगितलेलं आहे. या सहकारातून वशिष्ठीचा आपण कोकणामध्ये एक चांगला प्रकल्प राबवलेला आहे आणि त्या माध्यमातून आपल्या भागातल्या सभासदांची उन्नती हे निश्चितच होईल. अनेकांनी आपण बोलून दाखवले. तर मी या सहकारी चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचं कौतुक करेल का त्यांनी आपल्या कोकणासारख्या ठिकाणी सभासदांना कर्जपुरवठा करून आणि त्यांच्या ठेवी स्वीकारून चांगल्या प्रकारे ठसा उमटवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि व्यवसायवृद्धी जर म्हटलं तर एक महाराष्ट्रामध्ये फार कमी संस्था आहेत का समन्वयक नेमून
संस्थेचा प्रचार करणं आणि संस्थेचा व्यवहार वाढवणं. आम्ही पाहतो जाहिरातीवर अनेक मोठ्या प्रमाणामध्ये काही संस्था लाखो रुपये खर्च करतात आणि इतर माध्यमांवर जाहिराती करणार, टी व्हीवर जाहिरात करणार, इकडे तिकडे जाहिरात करणार. हे प्रकार न करता समन्वयक आपल्या जिल्ह्यामध्ये नेमणं आणि त्या समन्वयकामार्फत आपला व्यवसाय वाढवणं हे एक व्यवसाय वृद्धीचं अत्यंत चांगलं कामकाज ही संस्था करत आहे. त्याबद्दल मी संस्थेचं कौतुक करतो, अभिनंदन करतो. कारण समन्वयक ज्यावेळेस नेमला जातो त्यावेळेस त्याला एक समन्वयक ज्यावेळेस नेमला जातो त्यावेळेस त्याला त्या संस्थेविषयी आपुलकी निर्माण होते आणि त्या आपुलकीनं तो त्या संस्थेची समाजामध्ये एक चांगली एक समाजामध्ये त्यांना एक स्थान चांगलं निर्माण करून देण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच्यातनं संस्थेचा व्यवसाय वाढवण्याचा प्रयत्न करत असतो. खरं तर पाटील साहेबांना खूप बोलायचं आहे, मी भरपूर काही बोललेलं आहे, बोलायचं असतं परंतु वेळ थोडा आहे. मी एवढंच सांगेल का या पतसंस्थेने आतापर्यंत जे कामकाज केलेलं आहे आणि भविष्यामध्ये जे कामकाज पुढे करणार आहे त्या सर्व कामकाजाला मी शुभेच्छा देतो आणि असंच सर्व कामकाज पतसंस्थेने पारदर्शकपणे करावं. कारण पारदर्शकता ही फार महत्त्वाची आहे. कारण आज आपण महाराष्ट्रामध्ये पाहतो अनेक संस्था अडचणीत आलेल्या आहेत, त्याला कारणीभूत अनेक घटक असतील, आपल्याला त्याच्यामध्ये खोलात जायचं नाही. परंतु एकच विचार केला पाहिजे का कोकणामध्ये मला वाटतं ही एकमेव अशी संस्था आहे आणि महाराष्ट्रामध्ये मला वाटतं 3रा-4था नंबर आपल्या संस्थेचा संमिश्र व्यवसायामध्ये नक्कीच आहे असं मला वाटतं. या संस्थेची प्रगती भविष्यामध्ये चांगल्या प्रकारे होवो हीच मी सदिच्छा बाळगतो आणि मला इथं बोलण्याची संधी दिली, मला निमंत्रित केलं त्याबद्दल संयोजकांचे मी आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सहकार. इतकं सुंदर विवेचन केलं, म्हणजे अगदी पार ऑडिटपासून संस्थेच्या कामकाजाबद्दल त्यांनी चांगलं एक मत त्यांनी आपलं सांगितलं. निश्चित साहेब, आपण जे मार्गदर्शन करता त्याचा नक्कीच आम्ही आमच्या कार्यपद्धतीत वापर करतो. साहेबांनी सांगितलं ज्याची पत नाही अशांना पत निर्माण करण्याचे काम पतसंस्था करत असते. त्याचप्रमाणे आपली संस्थासुद्धा सर्वसामान्यांना एक पद देण्यासाठी काम करते, सर्वसामान्यांसाठी बचतीच्या योजना राबवत असते. अशा जवळजवळ 35,000 खातेदारांकडनं दरमहा जवळजवळ 5.5 कोटी दरमहा वसूल कर म्हणजे आरडीच्या स्वरूपात वसूल करण्याचं काम संस्था करत असते. म्हणजे अगदी छोटे छोटे खातेदार आपण कॉन्सन्ट्रेट करत असतो आणि त्या माध्यमातून जवळजवळ 5.5 कोटीची ठेव दरमहा आपल्या संस्थेत जमा होत असते. गेल्याच रविवारी आमच्या संचालक मंडळाच्या मीटिंगमध्ये आत्ता ह्या श्रावण मासासाठी श्रावण मास ठेव योजना नव्याने परत सुरुवात केलेली आहे. अगदी छोटा हप्ता आहे, 1275च्या पटीतल्या हप्ते आपण भरायचे आहेत आणि जवळजवळ 5 वर्षाच्या कालखंडात आपल्याला त्या रकमा मिळणार आहेत. 1275 दरमहा भरले की आपल्याला 1 लाख रुपये जमा होणार आहेत 5 वर्षाने. गेल्या रविवारी सुरू केली म्हणजे गेल्या सोमवारपासून कार्यान्वित केली आम्ही ती योजना आणि आत्तापर्यंत साहेब 600 खातेदार म्हणजे जवळजवळ 5 दिवसात 600 खातेदार संस्थेशी नव्याने जोडले गेलेले आहेत. म्हणजे जवळजवळ एका दिवसाला 100 ते 125 खातेदार आपल्या संस्थेत त्या आरडीच्या खात्याच्या माध्यमातून आलेले आहेत. निश्चितच ही बाब सगळ्यात भूषणाव आहे. म्हणजे हा खातेदार पुढच्या 5 वर्षाने आपल्याशी कायमस्वरूपी कनेक्ट झालेला आहे. पुढील मान्यवर माननीय श्री एस बी पाटील यांना मी निमंत्रित करते. बराच वेळ झालेला आहे पण सगळ्या मान्यवरांची भाषणं किंवा त्यांचे मार्गदर्शन इतकं मोलाचं आहे. मी प्रत्येक शब्दानी शब्द साहेब तुमचं आत्ता गवडे साहेब मी लिहून घेतलं आणि प्रत्येक शब्दांवर मी पुन्हा अभ्यास करणार आणि नक्कीच पुन्हा चांगल्या पद्धतीने काम करणार. तर मी आमंत्रित करते माननीय श्री एस बी पाटील साहेबांना, त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. मान्यवर उपस्थितांना नमस्कार. आज चिपळूण नागरी सहकारी पतसंस्था मराठी चिपळूण या संस्थेच्या सहकार मेळावा आणि कार्यशाळा या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण सर्व उपस्थित आहोत. या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष, या संस्थेचे संस्थापध्यक्ष आदरणीय सुभाषराव चव्हाण साहेब, त्यांचं सर्व संचालक मंडळ, आज या कार्यक्रमासाठी निमंत्रित म्हणून माझे सहकारी माननीय तानाजी कवडे साहेब आलेले आहेत.
त्यांचंही आपल्याला चांगल्या प्रकारे त्यांनी उद्बोधन केलेलं आहे. साधारणतः 3 दिवसापूर्वी मला चव्हाण साहेबांचा फोन आला. बँकेसंबंधीच्याच एका कार्यक्रमामध्ये मी होतो आणि म्हणलं असा एक कार्यक्रम आहे, म्हणजे कुठला कार्यक्रम, काय प्रयोजन, असं काय आमचं बोलणं झालं नाही, सविस्तर बोलता आलं नाही. पण मी म्हटलं चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेचा कार्यक्रम म्हणजे काहीतरी नाविन्य असणार. हे नाविन्य मी मागचे 50 वेळा अनुभवलेलं आहे. दरवेळेस तिथं आल्यानंतर काहीतरी एक नवीन गोष्ट समजते, शिकायला मिळते आणि त्यातून एक प्रकारचं प्रशिक्षण होतं. आणि मग ही कल्पना इतरत्र राबवण्यासाठी काय करता येईल, काय सुचवता येईल, यासंबंधीचा आम्ही अभ्यास करत असतो. ज्या दिवशी चव्हाण साहेबांचा फोन आला त्या दिवशी मी काही महाराष्ट्रामधल्या सर्व बँकांमध्ये नियुक्त्या करायच्या संबंधीच्या मुलाखती घेत होतो. मी त्या समितीचा अध्यक्ष होतो आणि मला वाटलं चांगला विषय मिळाला मला. आता आपण ह्या मुलांना आपण चिपळूण नागरी सहकारी पतसंस्थेच्या कामकाजाची माहिती दिली पाहिजे. तत्पूर्वी आमच्या समितीच्या सदस्यांना मी सांगितलं, फार मान्यवर होते त्या समितीचे सदस्य. त्यातले एक होते नाबार्डचे रिटायर्ड CGM कुलकर्णी म्हणून, रमाकांत कुलकर्णी, आणि दुसऱ्या होत्या वैकुंठलाल मेहता, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कोऑपरेटिव्ह मॅनेजमेंटच्या रिटायर्ड प्रोफेसर मेघा दुभाषी. त्यांना मी सांगितलं अशी एक संस्था आहे आणि त्या संस्थेचं अशा पद्धतीचं काम आहे. मला पाठांतर असलेल्या अनुषंगाने मी त्यांना आकडे सांगितले. आता त्यांची हयात गेली यामध्ये, सहकारामध्ये किंवा हाताळताना. एखादी पतसंस्था 2000 कोटीचा टप्पा गाठू शकते ह्याच्यावरच पहिल्यांदा कुणाचा विश्वास बसत नाही. मग त्यांना मला काल पत्रिका दाखवावी लागली. मग त्यांनी ती पत्रिका उत्सुकतेने बघितली. त्याच्यावरचा वरच आकडा लिहिलेला आहे 2000 कोटीचा. ते वाचल्यानंतर त्यांना विश्वास बसला की ही गोष्ट शक्य आहे आणि होत असते अशा पद्धतीचं. ह्यामागे चव्हाण साहेबांचा ध्यास आहे आणि सगळ्यात महत्त्वाची त्यांची कल्पकता आहे. ध्यास असणं हा एक भाग आहेच आहे. कल्पकता, आजच्यापेक्षा मला वेगळं आणखी काय करता येईल, त्याचं आता अलीकडचं उदाहरण अति उत्तम म्हणजे वाशिष्ठी. सपनाताईंनी आता जी आकडेवारी सांगितली, 7000 शेतकरी जोडलेले आहेत. दर 10 दिवसांनी 4.5 कोटीचं पेमेंट होतं. 10 दिवसांनी म्हणजे महिन्यात 3 वेळा, म्हणजे साधारणतः 15 कोटी रुपये दर महिन्याला पेमेंट केलं जातं. 15 कोटी गुणिले 12 म्हणजे किती होणार? 180 कोटी रुपये 1 वर्षामध्ये वाशिष्ठीमार्फत शेतकऱ्यांना दिले जातात. वाशिष्ठीच्या 21 जे आउटलेट्स आहेत त्याच्यातनं होणाऱ्या व्यवहारासंबंधी आपल्याला काही माहिती नाही आहे, म्हणजे त्यासंबंधीच्या व्यवहाराचा आकडेवारी माझ्याकडे नाही आहे. मग ती जर उलाढाल घेतली, विचारात घेतली तर किती होणार? म्हणजे इतकं पाठबळ स्थानिक अर्थव्यवस्थेला वाशिष्ठीच्या माध्यमातून उपलब्ध झालेलं आहे. आणि आत्ताच्या घडीला 7000 शेतकऱ्यांचं त्यामध्ये सहभाग आहे. आणि आत्ताचं संकलन 35,000 कोटी लिटर आहे. 2200पासून सुरुवात झाली, आता 35,000. मागच्या वेळेस आलो तेव्हा 30,000 होतं. तेव्हा मला सांगितलं की जरा चारा कमी आहे, उन्हाळा आहे आणि त्याच्यामुळे वाढेल पुढे. आता पावसाळा सुरू आहे, पावसाळ्यात चारा चांगला आहे. चाऱ्याविषयी आपण बरंच चांगलं मनोगत व्यक्त केलेलं आहे. विशेष करून उन्हाळ्यामध्ये चाऱ्याची खात्रीशीर व्यवस्था जर आपण केली तर आपला जो प्रकल्प हा दैनिक 1,00,000 लिटर क्षमतेचा आहे, त्याच्यात आता फक्त किती शिल्लक राहिले? फक्त 65,000 लिटरचा टप्पा आपल्याला गाठायचा आहे. तो एकदा गाठल्यानंतर त्यांना त्याचा विस्तार करावा लागणार, एक्सटेन्शन करावं लागणार की बाबा 1,00,000 आपलं काही भागत नाही. बरोबर आहे. ते कधी शक्य आहे? आता जसं की माननीय कवडे साहेबांनी सांगितलं, सभासदांचा सहभाग हा अत्यंत महत्त्वाचा आहे.
चव्हाण साहेबांनी काहीही कल्पकता लढवली, सन्माननीय यादव साहेबांनी कितीही परिश्रम घेतले, सपना मॅडमने कितीही जीव ओतला, मग स्थानिक शेतकऱ्यांनी जर त्याला पाठबळ दिलं नाही, सहभाग घेतला नाही, माझा प्रकल्प म्हणून लक्ष घातलं नाही, बरं आहे ना, दूध वाढीचे प्रयत्न केले नाही, दूध चांगल्या क्वालिटीचं दिलं नाही, वेळेवर दिलं नाही, पुरेसं दिलं नाही, तर ह्या गोष्टी वेळ लागेल घडायला. घडणारच नाही असं नाही, परंतु वेळ लागेल. हे लवकर घडायचं असेल तर आपल्याला आपला जो स्पीड आहे, आपली जी गती आहे ती वाढवण्याची गरज आहे. आज बऱ्याच लोकांच्या समन्वयक म्हणून नियुक्त्या झालेल्या आहेत. मला पाठांतर असलेला आकडा 915चा आहे पूर्वीचा. आजचा आकडा स्वप्नाताईंनी किती वाढवला तो त्यांनी सांगावं, म्हणजे त्याला जोड किती झाले. 227 अधिक 915 किती होतं जरा सांगा मला. म्हणजे साधारणतः 1100 समन्वयक आहेत, 50 शाखा आहेत. 1100 भागिले 50 म्हणजे सरासरी एका शाखेला, बरोबर आहे, 22 लोक स्वेच्छेने माझी संस्था, माझी शाखा म्हणून काम करतात. आता त्यांनी काय काम करायचं त्यांच्या प्रशस्तीपत्रात लिहिलेलं आहे. प्रत्येकाकडनं काय अपेक्षा आहे. माझ्या शाखेमध्ये एक खुले सभासदत्वाचा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा माननीय कवडे साहेबांनी इथे चर्चेला घेतलेला आहे. तत्त्व आहे, पण खुलं सभासदत्व आपल्याकडे आहे का खऱ्या अर्थाने? जर असलं तर प्रत्येक संस्थेमध्ये 1,40,000 सभासद का होत नाहीत? आपल्याकडे बऱ्याच अशा संस्था आहेत गाव पातळीवरच्या प्राथमिक कृषी पत पुरवठा संस्था, की एका गावामध्ये 6 संस्था, 7 संस्था, 8 संस्था आहेत. का ते दुसऱ्यांना येऊ देत नाहीत. आपल्यापुरतं आपली व्यवस्था करण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे खुलं सभासदत्व आहे का त्याच्यामध्ये? नाही आहे त्याच्यामध्ये, का दुसऱ्याला येऊ देत नाहीत. एका वर्गामध्ये एक मुलगा उशिरा वर्गामध्ये आला, त्याचे मित्रसुद्धा सोबत वैभवजी उशिरा आले, असे 6 लोक उशिरा आले. छोटा मुलगा 6व्या 7व्या वर्गात शिकणारा. हल्लीच्या काळामध्ये शिक्षकांना रागवता येत नाही, छडी मारता येत नाही, काही बोलता येत नाही. म्हणून त्या शिक्षकाने त्यांना त्या मुलाला विचारलं की बाबा राजू नाव होतं त्याच्यात, वर्गात उशिरा आला म्हणजे काहीतरी चांगलं काम करून आला असणार. मग त्या शिक्षकाने त्याला विचारलं काय चांगलं काम केलं ते सांग. त्याने सांगितलं मी शाळेमध्ये येताना रस्त्यामध्ये गर्दी इतकी होती वाहनांची, आणि त्या गर्दीमधून एका म्हाताऱ्या आईला दुसरीकडे जाणं शक्य वाटत नव्हतं, म्हणून आम्ही 5 लोकांनी मिळून तिला त्या बाजूने रस्ता क्रॉस करायला मदत केली. शिक्षकाला खूप छान वाटलं की इतक्या कमी वयात इतका चांगला मी नागरिक घडवतो आहे, इतके चांगले संस्कार केले वगैरे वगैरे, आणि शिकवायला लागले शाबासकी देऊन. 5 मिनिटानंतर त्यांना प्रश्न पडला की बाबा काम छान केलेलं आहे, पण एका म्हाताराईला रस्ता क्रॉस करायला 5 लोकांची काय गरज पडली? मग त्यांनी तो प्रश्न विचारला. त्याच्यामध्ये खुलं सभासदत्व आहे. अहो ते म्हणले ती तिकडे जायला तयारच नव्हती, त्याच्यामुळे आम्ही 5 लोकांनी तिला उचललं आणि रस्त्याच्या त्या कडेला पोहोचवलं. आपल्याकडे असे सभासद किती असतील? सहभागच होत नाही ना. ते असतील सभासद पण सहभाग देत नाहीत. इथं जनलक्ष्मीचं एक आहे ना, तुम्ही बालगोपाल नावाच्या एका बँकेची चर्चा भारतामध्ये झालेली आहे, संसदेमध्ये झालेली आहे. बालगोपाल 18 वर्षापर्यंतच्या मुलांचा सहभाग असतो त्याच्यामध्ये. 18 वर्ष झाल्यानंतर तो सभासद राहत नाही, आणि तिथं ज्या डिपॉझिट त्यांच्या होतात त्याच्यावर त्यांचं शिक्षण होतं पूर्ण. मग त्या दिवशी मी चव्हाण साहेबांना फोन केला, म्हटलं का असं एक संसदेतली मी चर्चा ऐकलेली आहे, मग आपली धनलक्ष्मी काय वेगळी आहे? आपल्या धनलक्ष्मीमध्ये 42,000 अकाउंट्स आणि 5.5 कोटी संकलन. पण आपण जी गोष्ट करतो आहे त्याची जी जाहिरात व्हायला पाहिजे, ती जी पोचायला पाहिजे सामान्य माणसापर्यंत, ती न पोचल्यामुळे
आपल्या संस्थेच्या संबंधीच्या ज्या काही योजना आहेत, आदर्श योजना, त्या लोकांना त्याची माहिती नसते. नाही, आपणसुद्धा असं करू शकतो याविषयी त्यांना थोडीशी माहिती कमी पडते. म्हणून ह्या सगळ्या गोष्टींचा प्रोपोगंडा होणं अत्यंत आवश्यक आहे. ही जी कल्पकता आहे, म्हणजे वाशिष्ठी त्याचं एक उत्तम उदाहरण मी सांगेल तुम्हाला. म्हणजे 2013मध्ये मी या संस्थेशी जुळलो आणि 2015 दुधाच्या कारणासाठी कर्ज देण्याची योजना चव्हाणसाहेबांनी सुरुवात करायचं ठरवलं. काय कारण त्याचं? का संस्थेकडे पुरेसे फंड्स होते, मागणी कमी आहे तुलनात्मक कर्जाची, आणि राज्य सरकारने तेव्हा नेमकं बँकांची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्यामुळे पतसंस्थांनीसुद्धा शेतीला कर्ज पुरवठा करायला हरकत नाही 20% अशा प्रकारचं परमिशन दिलं. ह्या परमिशनचं महाराष्ट्रातल्या कुठल्याही संस्थेने वापर केलेला नाही आजपर्यंत, चिपडून वगळता, म्हणून टाळ्या. आणि ती योजना तेव्हा त्याच्या डोक्यामध्ये वाशिष्ठी होती का? नव्हती. त्यांच्या डोक्यात एकच विषय होता, जो चर्चा माझ्याशी जेव्हा चर्चा झाली, की आपल्याकडे सरकारी डेअरी सुरू झाली, बरेच प्रयत्न झाले, परंतु अपयशी ठरली. पण ते काहीतरी होणं आवश्यक आहे. काय करायचं त्याचं मी चिंतन करतो आहे. आणि त्या चिंतनामधून पहिला टप्पा 2015मध्ये दुधासाठी कर्ज द्यायला सुरुवात केली. ते 2021पर्यंत चाललं. 15 ते 21 किती वर्ष झाले? 6 वर्ष फक्त ते दुधासाठी कर्ज पुरवठा करत राहिले. तोपर्यंत वाशिष्ठीचा विषय त्यांच्या डोक्यात नव्हता. मग करोना आला. करोना चालू असताना मला फोन आला, भूमिपूजन आहे वाशिष्ठीचं, सप्टेंबरमधली गोष्ट बहुधा, बरोबर आहे. म्हटलं करोनामुळे येता येणं शक्य नाही, शुभेच्छा आहेत. म्हणजे वाशिष्ठी काय समजे नाही मला तेव्हा. मग मी बघितलं काय असतं वाशिष्ठी, काय प्रकार होतं. तेव्हा मला कळलं की वाशिष्ठी नावाची नदी आहे आणि तिच्या संबंधित हा प्रकल्प आहे परिसरात म्हणूया. आणि मग तिथून ते त्यांनी सुरुवात केली आणि वर्षभरामध्ये त्याचं उभारणी पूर्ण झाली आणि तो मूर्त स्वरूपामध्ये आला. आता हा सहकार आणि खाजगी यांचं काही भांडण नाही आपसामध्ये, असूही नाही आहे. त्याच्यावर मी आता अलीकडे एक लेख प्रसिद्ध केलेला आहे, बरोबर आहे ताई? एका मासिकामध्ये मी लेख प्रसिद्ध केलेला, वाशिष्ठ आणि चिपळूण या दोघांचं, सहकार आणि खाजगी या दोघांच्या सांगड घातल्यामुळे रत्नागिरीच्या अर्थव्यवस्थेत काय फरक पडतो आहे, शेतकऱ्यांना ते कसं लाभदायक होत आहे, आणि असे प्रयोग इतरत्र होणं आवश्यक आहे. हा संदेश आपल्याकडे, हे आकडेवारी वगैरे आता आपल्याला आमच्या स्वप्नाताई सांगतील, चव्हाणसाहेबांच्या भाषणातून आपल्याला कळेल. त्याच्यावर आपल्याला आकडेवारीमध्ये बोलायचं नाही आहे. 2028मध्ये कुठे जाणार ते आहे. आणि जेव्हा जेव्हा संकल्प केलेले आहेत तेव्हा तेव्हा ते पूर्ण केलेले आहेत. आणि तितक्या संकल्पाला मी हजर आहे, संकल्पपूर्ती मिळाव्याला. म्हणजे नियोजनाला पण आहे आणि प्रत्येक वेळेस संकल्पपूर्तीलासुद्धा आहे, की ठरवलं आणि ते झालं. कवडे साहेबांनी आदर्श प्रमाणकाचा उल्लेख केलेला आहे. शासनाने जे ठरवून दिलेले आहे ते तंतोतंत पाळले. मी असं कवडे साहेब म्हणेल की शासनाने आपल्या परिपत्रकामध्ये दुरुस्ती करायची गरज आहे. तुम्ही दिलेली एवढीच प्रमाणकं नाही आहेत, त्याच्यापेक्षा जास्त प्रमाणकं चव्हाणसाहेबांनी शोधून काढलेली आहेत, त्याची पूर्तता केलेली आहे. तुमच्या परिपत्रकात ह्या आणखी 3 गोष्टी त्यामध्ये समाविष्ट करा. अशा पद्धतीची पण सुधारणा, दखल घ्यायची गरज आहे. संस्था कशी चालवावी याचं एक उत्तम उदाहरण. त्यानं आता कवडे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये चांगल्या प्रतीच्या उच्च दर्जाच्या साधारणतः 3 संस्था आहेत. ज्ञानदीप, दुसरं कुठलं साहेब, शिवशक्ती आणि शिवकृपा, आणि चिपळूण. शिवकृपा आणि ज्ञानदीपच्या संदर्भात मला काय फार कामकाजाची माहिती नाही. चिपळूणला मी आता ज्याला कोडून पिणे म्हणतात, बरं का, फॅमिली मेंबर आहेच आहे, पण त्या सगळ्या आकडेवारीची चिकित्सा करून काय निघतं त्यामधला सार तो आपण समाजाच्या पुढे मांडला पाहिजे, राज्याच्या पुढे मांडला पाहिजे, देशाच्या पुढे मांडला पाहिजे.
तो प्रयोग करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. साधारणतः 2 रिसर्च पेपर मी ह्या संस्थेच्या संदर्भामध्ये राष्ट्रीय पातळीवर मांडलेले आहेत. पहिल्यांदा जेव्हा मी आलो इथे तेव्हा ते नवीन प्रयोग मी कधी अनुभवले नव्हते. मी सहकारात काम करत असताना हे काम माझ्याकडेच असतानासुद्धा मंत्रालयामध्ये सुद्धा असं सुद्धा केलं जाऊ शकतं हे सुद्धा मला कुठल्या संस्थेच्या माध्यमातून कळलं नव्हतं. आणि म्हणून मग चव्हाण साहेबांना धन्यवाद की 2013मधल्या वर्धापन दिवसाला मला त्यांनी चुकून बोलावलं आणि 97व्या घटनेवर ते बोलायला लावलं, घटनादुरुस्तीवर. तो अहवाल मी बघितल्यानंतर थोडं चकित झालो मी की ह्या सगळ्या नवीन गोष्टी आहेत, त्या परिपत्रकात नाहीत, इतर संस्थांच्या अनुभवात नाहीत, पण इथे आहेत आणि त्याचे चांगले रिझल्ट आहेत. पण त्या नेमक्या काय 3-4-5 गोष्टी आहेत. त्यात धनलक्ष्मी पण आहे, समन्वयक आहे, फिरती सेवा केंद्र आहेत, आदर्श प्रमाणक आहेत. अशा 4-5 गोष्टीच्या अनुषंगाने मी बारकाईने अभ्यास केला. म्हटलं ह्या गोष्टी नवीन आहेत, ह्या समाजापुढे यायची गरज आहे, देशाच्या पुढे आणण्याची गरज आहे. आणि त्यासंबंधीचं पहिलं प्रेझेंटेशन मी मदुराईला या संस्थेच्या संदर्भामध्ये केलं प्रेझेंटेशन की बाबा असं असं सुद्धा होऊ शकतं. तेव्हा मला प्रश्न विचारला गेला कवडे साहेब की एक पतसंस्था जर एवढं काम करू शकत असेल मग जिल्हा बँका काय करतात, असा तो प्रश्न होता तो. आता जिल्हा बँक काय करतात ते जिल्हा बँकांना विचारा, बरोबर. जे चांगलं करतात करतातच. आता मी एका जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पुनर्वसन समितीवर आहे सदस्य. ती डबघाईला गेलेली आहे, तिला वर आणण्याचं काम आमच्याकडे आहे. कारण महाराष्ट्राच्या दृष्टिकोनं 1911मध्ये 100 वर्षापूर्वी स्थापन झालेली संस्था अडचणीत आली म्हणून ती बंद करणं, अशा 8 बँका आहेत आपल्याकडे. ह्या बँका जर महाराष्ट्रामध्ये बंद झाल्या त्याचे सिग्नल कसे जातील. आपण उगीच पुरोगामी वगैरे म्हणतो मग, बरोबर आहे. म्हणून त्या बंद होऊ द्यायच्या नाहीत म्हणून समित्या नियुक्त केलेल्या आहेत. त्यातल्या एका समितीवर मी आहे. एका जिल्ह्यामध्ये 15 लाख लोकसंख्या जर असेल, मला वाटतं रत्नागिरीची जवळपास तेवढीच आहे, 15 लाखच्या दरम्यान. 15 लाख लोकसंख्या असलेला एक जिल्हा एक बँक स्वतःच्या मालकीची का चालवू शकत नाही सक्षमपणे. सोपं गणित आहे. म्हणजे ॲडिशनल चीफ सेक्रेटरी साहेबांची परवा बैठक झाली, त्यामध्ये मी हाच मुद्दा सांगितला की मला आमची बँक म्हणून जर चालवायची असेल तर जिल्ह्यातल्या 15 लाख लोकांनी शेतकरी मिळून एक बँक चालवायला काय अडचण आहे. कारण जिल्हा बँकेला अनेक प्रकारचे पर्याय आहेत, शेती, बिगर शेती वगैरे वगैरे, जे चिपळूणला नाही आहेत तरी चिपळूण करू शकते. 15 लाखापैकी 1.5 लाखांना मेंबर करू शकते. म्हणजे ते 15 लाखच्या 15 लाख सहभागी होऊ शकतात. ती बँक चांगली चालायला काय हरकत आहे. आणि तो जो आम्ही प्रयत्न करतो आहे, म्हणजे किती कठीण काम असतं त्याचं ते उदाहरण सांगतो तुम्हाला. आपण आता मागच्या वर्षी 75 वर्षाची एक योजना जाहीर केली, शिंदे साहेबांनी सांगितली होती. लगेच पुढच्या बैठकीत चव्हाण साहेबांनी सांगितले काहीतरी किती झाली होती तेव्हा, का ते 7-8 कोटी रुपयाची तेव्हा झालेली होती, बरं का नाही. ह्या बँकेसाठी आम्ही जंगजंग पछाडतो आहे. 15 लाख लोकसंख्येसह ज्या बँकेमध्ये मी सदस्य आहे, जानेवारीपासून आत्तापर्यंत ऑगस्टपर्यंत 9 कोटी काही लाख रुपये फक्त आम्ही जमा करू शकलो. किती कठीण आहे. आपल्याला सहज झाल्यानंतर आपल्याला वाटतं की चव्हाण साहेब आपलं ध्यास घेऊन करतात, 50 शाखांचा आढावा घेतात, त्याच्यावर ते बेडरूममध्ये जात नाहीत, सकाळी 9ला हजर राहतात वगैरे. पण त्यांच्या मागचं त्यांचं जे परिश्रम आहे, त्यांच्या समोर जो दृष्टिकोन आहे ते लोकांपर्यंत पोचतात. कर्मचाऱ्यांवर त्याचा काय म्हणू त्याला गरज, आवड निर्माण करतात, त्यांच्यामध्ये स्फुरण आणतात की तुम्ही करायचं आहे, तुम्ही उशिरापर्यंत बसून करा, पण हे झालं पाहिजे आणि रोजच्या रोज झालं पाहिजे. आणि म्हणून कवडे साहेबांनी मुद्दा उपस्थित केला बघा, कायदेशीर मार्गाने वसुली. कायदेशीर मार्गाने वसुली हा वसुलीचा मार्गच नाही असं मी सांगत असतो नेहमी वसुलीच्या कार्यक्रमामध्ये. कारण ते दाखवण्यापुरतं आहे, कागदोपत्री आहे. माणसाची इच्छाच नसेल तर तुम्ही किती कागदपत्र तयार केले तर वसुली कशी होणार. मनातूनच माणसाची तयारी पाहिजे की मी कर्ज घेतलेलं आहे, दुसऱ्यांच्या ठेवीतून घेतलेलं आहे, मी परत केलं पाहिजे. आणि ते जर झालं
तर कायदेशीर कारवाई करायची गरजच ना, आपल्याकडे कुठलीच कायदेशीर कारवाई नाही. मध्ये एकदा दळवी साहेब आले होते, मी होतो त्या कार्यक्रमाला. त्यांनी साहेबांना विचारलं होतं की 101चे प्रकरण किती कायदेशीर कारवाईचे, तेव्हा त्यांनी सांगितलं 47. तो आकडा मला अजून आठवतो. बरोबर आहे, हां 47. आता तुम्ही कल्पना करा, 950 कोटी रुपयाच्या कर्ज वाटपामध्ये 47 प्रकरणामध्ये थकबाकी आहे. तरी आयुक्त म्हणाले होते 47 पण राहायला नकोत. परंतु इथे कोर्ट मॅटर्स नाहीत, वसुलीच्या गाड्या फिरवत नाहीत, वसुली पथक म्हणून त्याचा खर्च नाही, स्वतंत्र यंत्रणा नाही. का? सभासदांनी प्रतिसाद दिलेला आहे. सभासदांच्या मनात आले की आमची संस्था आहे, आम्हाला कर्ज मिळतं, आम्ही वापरतो, आमचं उत्थान होतं आहे, आम्ही वेळेत परतफेड केली पाहिजे, ही भावना जी निर्माण केलेली आहे त्याचा परिणाम म्हणून 99.99% जी वसुली आहे. ते काल मी जेव्हा दाखवलं आमच्या त्या सगळ्या सिनियर्सना, तेव्हा आश्चर्य वाटलं की 99.99% वसुली होऊ कशी शकते, कधीच शक्य नाही म्हणाले ते. बरोबर आहे, म्हणजे काही गोष्टी अशा प्रत्यक्षात असल्या आहेत आहे की त्याचा विश्वास पण बसत नाही, पण त्या प्रत्यक्षात आहेत. ही गोष्ट या संस्थेने सिद्ध करून दाखवण्यामध्ये सहभाग घेतला तर ते चित्र आपण इथे या ठिकाणी आपल्याला निश्चितपणे बदलायला संधी आहे. आणि ती पद्धती, ती प्रक्रिया करण्याच्या भूमिकेतून वाशिष्ठीनं, म्हणजे स्वप्नादेवी म्हणजे वाशिष्ठीनं किंवा यादव साहेबांनी त्याच्यामध्ये पुढाकार घेतला. त्याच्यामध्ये फक्त आपण स्थानिक स्तरावर त्याला चांगला प्रतिसाद दिला पाहिजे. आपण देतच आहात. 7,000 जे शेतकरी आहेत ते काही आपोआप जोडलेले नाही आहेत, उत्स्फूर्तपणे ते जोडलेले आहेत, पण ती संख्या आणखी वाढत जायला पाहिजे. आणि आता जे 21 आहेत, 21च्या 50 करायचे आहेत आउटलेट्स, त्यामध्ये ही सगळी उत्पादनं विकायची आहेत. बरोबर आहे, ते सुद्धा कधी घडणार आहे? आपल्या सहभागाशिवाय शक्यच नाही ना. क्वालिटी मेंटेन करणे आणि आपण ग्राहक म्हणून त्याच्यामध्ये आपली भूमिका पार पडणे, ह्या 2 गोष्टी जर आपण केल्या तर आपल्याला ही जी संस्था आहे ती संस्थेचं कामकाज पुढे जाणे आणि त्या संस्थेच्या माध्यमातून व्यावसायिक, शेतीपूरक व्यवसायातले व्यावसायिक जे आहे ते पुढे येणे आणि त्याला जे आपण रिटेन्शन म्हणतो, इथून बाहेर जाणारा जो लोंढा आहे रोजगार मिळवण्यासाठी, तो इथेच थांबेल, त्यांना रोजगार मिळेल आणि ते चांगल्या पद्धतीचं काम करू शकेल. आणि त्या दृष्टिकोनातनं 25,000 कमीत कमी लोकांना स्वयंरोजगार पुरवण्याचं गेल्या साधारणतः 5-7 वर्षापासूनचा हा आकडा आहे. आता यामध्ये मला तो आकडा 5,000ने कमी दिसतो आहे. आपण 25,000 म्हटलेलं होतं, बरोबर आहे ना. आणि मागच्या आपल्या कार्यक्रमामध्ये त्यापैकी साधारणतः 16,000ला ऑलरेडी देण्यात आलेला आहे. त्याचा आपण सत्कार पण केला. साधारण 325 लोकांचा मागच्या वेळेस आपण सत्कार केला, त्यांना बॅगा दिलेल्या आहे बघा, बरोबर आहे. आणि तसा सत्कार केलेला आपण त्याच्यामध्ये. आता जी गॅप राहिलेली आहे ही गॅप आपल्याला वाशिष्ठीच्या माध्यमातून भरून काढता येऊ शकते. म्हणजे लगेच, कालांतराने ते होणारच आहे, पण लगेच जर करायचं असेल तर वाशिष्ठीच्या माध्यमातून ही गोष्ट आपल्याला करण्याला पुरेशी वाव आहे. तर त्यासाठी म्हणून हे जे खाजगी आणि सहकारीची जी सांगड आहे, सहकारांतर्गत सहकार किंवा स्थानिक स्तरावर जे काही उपक्रम आहेत ते एकमेकांना मदत करून त्यांच्या मदतीने ही व्यवस्था स्थानिक स्तरावरची बळकट करण्याच्या दृष्टिकोनातून आपल्या सहकाऱ्यांचा सहभाग त्याच्यामध्ये निश्चितपणे वाढत राहील. तो वाढतच आहे, पण वाढत राहील आणखी त्या पद्धतीने. आणि 2028चं जे काही स्वप्न आहे चव्हाण साहेबांनी निश्चित केलेलं, त्या बघा त्याच्यामध्ये किती साधारणतः 1,850 कोटी ठेवी आहेत, 1,455 कोटी कर्ज, 95 कोटी भागभांडवल, 270 निधी आणि 70 कोटी रुपयाचा नफा. परवा एक बातमी रत्नागिरीची वाचली, त्याचं मी वेगळं काढून ठेवलेलं आहे माझ्या व्हॉट्सअपवर. त्याच्यामध्ये ते सुद्धा चांगली घटना घडलेली आहे, ते सुद्धा विचारात घ्यायची गरज आहे, त्याला पाठबळ द्यायची गरज आहे. ती घटना अशी आहे की जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक रत्नागिरी यांनी 30% डिव्हिडंड दिलेलं आहे. साधी गोष्ट नाही आहे, ते 30% आहे. मी डेहराडूनला गेलो होतो, डेहराडूनच्या एका सभेमध्ये तिथे 22% त्यांनी डिव्हिडंड दिल्यापुढं मी चकित झालो. त्यांचा वार्षिक अहवाल मागवला, त्याचा अभ्यास केला आणि त्याच्यावर एक लेख प्रसिद्ध केला की बघा असं पण घडू शकतं. आता 30% त्याचा पुढचा टप्पा आहे, तो महाराष्ट्रात घडलेला आहे, कोकणात घडलेला आहे. त्याच्यामुळे ही सुद्धा अभिमानाची गोष्ट आहे. त्याच्यामुळे त्यासाठी सुद्धा तुम्ही टाळ्या वाजवल्या पाहिजे, चांगली गोष्ट आहे, बरोबर आहे. आणि ह्या सर्व सहकारी संस्थांमध्ये एकमेकांमध्ये चांगल्या पद्धतीचं समन्वय निर्माण करून त्या माध्यमातून स्थानिक अर्थव्यवस्था
आता हे जे वाक्य आहे ना, कोकणामध्ये सहकार नाही, कोकणात सहकार रुजत नाही, कोकणात सहकार टिकत नाही वगैरे, हे बाद झालं ना वाक्य. जुने जाऊ द्या मरणा लागून झाडावा फुटून टाका, हे इथलंच वाक्य आहे, इथल्याच कवीचं आहे, केशवसुतांचं. जुने जाऊ द्या मरणा लागून. त्याच्यामुळे कोकणात सहकार रुजत नाही, पुढे जात नाही वगैरे वगैरे नाही. आता तो दुसरा जो भाग आहे की बाबा काही त्याच्यावर टीकात्मक भूमिका, ते पण पाहिजे ना आपल्याला. उडदा माझी काळे गोरे आहे जे म्हणतो आपण, त्यासुद्धा गोष्टीची गरज आहे. कारण समोरच्याने काहीतरी बोलल्याशिवाय आपलं काही चुकतं का त्याची आपण छाननी तपासणी विश्लेषण करत नाही. त्याच्यामुळे त्या सगळ्या गोष्टींची आपल्याला आवश्यकता आहे. पण खूप छान चाललेलं आहे. 31 वर्षापर्यंत आपण ही सगळी यंत्रणा चालवली आहे. पुढे उत्तरोत्तर, कारण माणसं येतील जातील पण संस्था ही कायदेशीर अस्तित्व असणारी संस्था असल्याने ते इयर्स टुगेदर चालणार आहे. त्याच्यामुळे तिचा आता जो फ्लो आपल्यामुळे जो मेंटेन केलेला आहे तो असाच पुढे गतिमान राहावा, गतिमान होत जावा. आणि जितके वर्ष ह्या संकल्प मेळाव्यामध्ये आणि संकल्पपूर्ती मेळाव्यामध्ये आणि सहकार मेळाव्यामध्ये येण्याची आम्हाला संधी मिळत राहील, उत्तरोत्तर ती मिळत राहावी, यासाठी आपण आम्हाला संधी उपलब्ध करून द्यावी ह्या कर्तृत्वाच्या माध्यमातून, अशा प्रकारची मी अपेक्षा करतो. आणि बरोबर 2 वाजलेले मी घड्याळकडे लक्ष ठेवूनच बोलतो आहे. त्याच्यामुळे ह्या संस्थेच्या कामकाजाला वाशिष्ठी आणि चिपळूण ह्या एकत्रित उपक्रमाला आणि आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने सहभागाला मी शुभेच्छा देतो. अपेक्षा करतो की त्याच्यामध्ये आपण उत्तरोत्तर आपला सहभाग वाढवावा. आणि हे जे मेळावे आहेत अशा पद्धतीचे, आता 2000चा आकडा पुढे येणार नाही, तो वाढेल पुढे, तो तसाच 2000, 3000, 4000, 5000 असा वाढावा. आणि पुढे असा तो आकडा यावा की तो या पत्रिकेमध्ये मावणार नाही, त्याला मागच्या बाजूने लिहायची गरज पडावी. या लेवलपर्यंत आपली संस्था येण्यासाठी आपल्या सगळ्यांनी कटिबद्ध व्हावं, अशा पद्धतीची मी अपेक्षा करतो, शुभेच्छा देतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. पाटील साहेब, आज खरं सर्वच मान्यवर आणि सर्वच ग्राहकांचे विचार हे अगदी म्हणजे पोट भरून आल्यासारखं वाटतंय. निश्चितच सगळ्या मान्यवरांनी जे दिलेलं मौलाचं मार्गदर्शन आहे आपल्या पुढच्या कालखंडात संस्थेच्या वाटचालीत खूप मोलाचं असणार आहे. आपली माणसे आपली संस्था हे ब्रीद वाक्य घेऊन माणसे जोडणे आणि सर्व माणसांना आपल्या प्रत्येक क्षेत्रात उभं करणं हे म्हणजे सहकारातून समृद्धीकडे नेण्याचं काम आपली संस्था चिपळूण नागरी पतसंस्था करत आहे. कार्यक्रमाच्या समारोपाकडे जाताना मला तुम्हाला एक आवाहन करायचं आहे. आपण हर घर तिरंगा या अभियानाच्या अंतर्गत महाराष्ट्र शासनाने जो आपल्याला एक परिपत्रकानुसार हा कार्यक्रम सगळ्या आस्थापनेत साजरा करायचा असं ज्यावेळी परिपत्रक आता आम्हाला आज किंवा उद्या निघालं असेल तर त्यानुसार आपण तो कार्यक्रम आत्ता आपण सेलिब्रेट करणार आहोत. तुम्हाला आम्ही सगळ्यांना तिरंगे दिलेले आहेत, तर आपण ते तिरंगे घेऊन उभं राहून आपल्याला एक फोटो काढायचा आहे. एक छान विचार आणि एक छान आदर आपल्या देशाप्रती, आपल्या तिरंग्याप्रती आपण आपल्या राज्यापर्यंत पोहोचूया असं मला सर. आत्ता जसं साहेबांनी सांगितलं की आपल्या संकल्पना ह्या वेगवेगळ्या नवीन नाविन्यपूर्ण असतात, त्यातलीच एक संकल्पना आपल्या संस्थेमध्ये आपण राबवत आहोत. सगळ्यांना मी विनंती करते, आदरपूर्वक आपल्या तिरंग्याचं अनावरण आपण इथे समोर करणार आहोत. सगळ्यांनी तिरंगा घेऊन उभं राहायचं आहे आणि निश्चितच आपण त्याचा एक फोटो घेणार आहोत. एक वेगळं चित्र आपण आपल्या राष्ट्राच्या समोर मांडायचं आहे.